पहिली गोष्ट अशी आहे की आपण त्याला म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन लिटिगेशन. आणि असं म्हटलं गेलं आहे की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये. बरोबर. तर सुप्रीम कोर्टाने सायटेशन दिलं आहे की तुम्हाला कधी पण कुठली प्रॉपर्टी परचेस करायची आहे तर त्याच्या बोनाफाईड परचेसरची डेफिनेशन सुप्रीम कोर्टाने दिली. तर बऱ्याच लोकांना हे सर्वे नंबर, गट नंबर्स काहीच माहिती नसतात. तर ह्या सगळ्या नोटिसेस आम्ही ज्याच्यात डेटा स्केटर्ड असतो, तो डेटा कोणालाच कळत नाही, तर तो डेटा आम्ही स्ट्रक्चर्ड वेमध्ये आमच्या ॲपवरती पब्लिश करतो. नाशिकपासून एक 40-50 किलोमीटरवरती हर्सूल म्हणून गाव आहे, तिथे आमचा माणूस तिथे गेला. मग त्यांना सांगितले की तुमच्या या प्रॉपर्टीवरती ही नोटीस आलेली आहे आणि ही व्यक्ती विकायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेस ही वॉज लिटरली क्राईंग की अरे हे मला तुमच्यामुळे खूप मदत झाली, माझी प्रॉपर्टी सेव्ह झाली. येस, आता जी काय आमची ॲक्युरेसी येते दॅट इज अबाव 95%. आणि आमचा प्रयत्न हाच असेल की आपण याला 100% वरती घेऊन जायचं. पुणे और मुंबई मोर रिअल इस्टेट किऑस्क कुठे जास्त आहे? मोर मनी मोर केऑस आय थिंक मुंबई. तर याच्यासाठी तसा कोणीच प्लॅटफॉर्म नाही आहे. वी आर द ओनली वन, वी आर द पायनर्स ऑफ दिस डिजिटायझेशन ऑफ नोटिसेस. त्याची एक खूप भारी लाईन आहे, तो म्हणतो ना त्या मुलाला की देर इज नो वाय इन हॅपीनेस, देर इज आय इन हॅपीनेस. अमेझिंग लाईन आहे ती. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सला UPIने हेल्प केली, मॅप्सला गुगल मॅप्सने हेल्प केलं, तसंच प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्सला डिजिनोटिस हेल्प केलं. तुम्हाला आज पुण्यामधल्या नोटिसेस बघायच्या, तुम्ही ॲप ओपन केलं, तुम्ही जस्ट स्क्रोल करू शकता की तुम्हाला समोरच दिसतं की नोटीस कोणी पब्लिश केलेली आहे, त्यातल्या एंटिटीज कोण आहेत, इंडिव्हिज्युअल्स कोण आहेत. त्याच्यानंतर तिचं जे काही लोकेशन आहे, ते लोकेशन पण तुम्हाला कळतं की डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, देन सर्वे नंबर वाईज असेल और गट नंबर वाईज असेल. तर तुम्हाला पहिली गोष्ट तर ते होतं की तुम्हाला जो काही डेटा आहे तो डेटा तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये भेटतो आणि अंडरस्टँडिंग वेमध्ये भेटतो. रॅदर दॅन लिगल कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये जाण्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला तुमचे जे काही मेन क्रक्स पॉईंट आहेत ते तुम्हाला बाजूला काढून ठेवले आहेत आणि ते तुम्हाला इझिली रीड करता येतात, अंडरस्टँड करता येतात. दिस इज हाय यशपाल. हाय. काय म्हणतोयस? म्हणजे हाऊ आर यू? वेलकम टू काय बोलताय. पहिलं म्हणजे हा आपला एक स्पेशल पॉडकास्ट आहे. वाय? बिकॉज हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे, युनिक कॉन्सेप्ट आहे जो तू घेऊन आला आहेस. सो फ्रेंड्स, वी हॅव यशपाल वाविस्कर. ही इज द फाउंडर ऑफ ॲप डिजिनोटिस. तर वन्स अगेन वेलकम यशपाल. गुड मॉर्निंग. मी यशपाल बाविस्कर, डिजिनोटिसचा फाउंडर. आम्ही तुमच्या प्रॉपर्टीज सिक्युअर्ड आणि सेफगार्ड करण्यासाठीचं काम करतो आणि ह्या पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कळेलच की आम्ही एक्झॅक्टली काय काम करतो. एक्झॅक्टली. तर यशपाल, पहिलं म्हणजे डिजिनोटिस किंवा असं मी जेव्हा टर्म ऐकतो तेव्हा आय थिंक अबाउट काहीतरी एक नोटीसच्या बाबतीत असेल किंवा कशा की डिजिटल नोटिसेस जे देतो आपण. तर जर तू सविस्तर आम्हाला सांगू शकलं की डिजिनोटिस काय आहे, तर आय थिंक आपल्या ऑडियन्ससाठी खूप बेटर राहील. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही डिजिनोटिसमध्ये ज्या पण काही नोटिसेस येतात पेपरमध्ये, तुम्ही कधीही पेपर चाळले तर त्याच्यामध्ये काळ्या पांढऱ्या कलरच्या नोटिसेस असतात की ज्या आपण नेहमी इग्नोर करतो. तर त्या सगळ्या इग्नोर केलेल्या नोटिसेस आम्ही डिजिटाईज करायचं काम करतो. आता तुम्ही म्हणाल की या नोटिसेसचं काम काय, उद्देश काय? तर सुप्रीम कोर्टाने सायटेशन दिलं आहे की तुम्हाला कधी पण कुठली प्रॉपर्टी परचेस करायची आहे तर त्याच्या बोनाफाईड परचेसरची डेफिनेशन सुप्रीम कोर्टाने दिलेली की त्याने एक नोटीस पब्लिश केली पाहिजे. तर ही जी नोटीस असते या नोटीसमध्ये मेन्शन नसतं की त्या प्रॉपर्टीचा ओनर कोण आहे, त्या प्रॉपर्टीचा लिगल ॲड्रेस दिलेला असतो. लिगल ॲड्रेस मीन्स जसं की आत्ता आपण पुण्यात आहोत, हवेली तालुका येईल, एरंडवना हे गाव येईल आणि याचा सर्वे नंबर असतो. तर बऱ्याच लोकांना हे सर्वे नंबर, गट नंबर्स काहीच माहिती नसतात. तर ह्या सगळ्या नोटिसेस ज्यावेळेस पब्लिश होतात तर त्या पब्लिश झाल्यानंतर त्या कोणीच वाचत नाही आणि किंबहुना तुम्ही असं म्हणा की त्या लोकांना कळतच नाहीत. तर ह्या सगळ्या नोटिसेस आम्ही ज्याच्यात डेटा स्केटर्ड असतो, तो डेटा कोणालाच कळत नाही, तर तो डेटा आम्ही स्ट्रक्चर्ड वेमध्ये आमच्या ॲपवरती पब्लिश करतो. तर याचा यूज असा आहे की तो तुम्हाला सर्चेबल फॉर्मॅटमध्ये भेटतो. लेट्स कन्सिडर की तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस करताय बाणेरमध्ये. तर बाणेरमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी परचेस करायला जाल तर त्यावेळेस तुम्हाला तिथे दिसतो की याचा सर्वे नंबर 32 आहे. लेट्स कन्सिडर. तर तुम्हाला ॲपवरती यायचं आहे, फक्त तुम्हाला बाणेर गाव टाकायचं, बाणेरचं नाव टाकायचं आहे आणि तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे. त्याच्या रिलेटेड ज्या आपण काही नोटिसेस पब्लिश झालेल्या असतील त्या तुम्हाला इनिशियल एका स्टेजमध्ये भेटून जातात.
या नोटिसेस भेटल्यानंतर करायचं काय आहे, तर तुम्हाला फक्त हेच बघायचं की त्याच्या रिलेटेड पास्टमध्ये कशा नोटिसेस आलेल्या आहेत. बरोबर. त्या सेलिंगच्या असतील. आता नोटिसेस कसल्या कसल्या पब्लिश होतात, तर आम्ही काय करतो की पेपरमध्ये ज्या पण नोटिसेस आलेल्या असतात त्या नोटिसेस आम्ही डिजिटाईज करतो आणि त्या सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये आम्ही पब्लिश करतो. गॉट इट. नोटिसेस कसल्या कसल्या पब्लिश होतात, तर प्रॉपर्टी घेण्याच्या, प्रॉपर्टीवरती जर कोणाला काही इशारा घ्यायचा असेल त्याचा, बँकेच्या पण नोटिसेस पब्लिश होतात. जर एखादी प्रॉपर्टी NPA मध्ये जाते तर बँक ती प्रॉपर्टीचं पोझिशन घेते, तिचं ऑप्शन होतं, तर या सगळ्या नोटिसेस आम्ही डिजिटाईज करतो आणि त्या सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये पब्लिश करतो. गॉट इट. याचा बेनिफिट युजरला असा होतो की त्या नोटिसेस त्यांना सर्च करायला सगळ्यात इझी पडतं आणि ॲट द सेम टाईम त्यांच्या बाईंगच्या डिसिजनसाठी ते हेल्पफुल ठरतं. तो म्हणजे की डिजिनोटिस हे एक ॲप आहे फॉर जेही प्रॉपर्टी रिलेटेड इश्यूज असतात, की जर मला प्रॉपर्टी विकायची आहे किंवा विकत घ्यायची आहे, तर त्या प्रॉपर्टी अगेन्स्ट काही नोटिसेस असतील ज्या लिगल येतात, त्या फक्त फाइंड आउट करण्यासाठी ते हेल्प करते. करेक्ट. पण मला एक सांग, यांची काय नीड काय आहे आत्ताच्या मार्केटला? का मी तुला सांगतोय, कारण का हे जर डिजी नोटीस नव्हतं तर हे आधी कसं चालायचं किंवा अजूनही कसं चालतं, जर हे तू आम्हाला सांगू शकलास. ओके. तर आता लँड लिटिगेशन किंवा प्रॉपर्टी लिटिगेशन हा इंडियामधला एक मोठा प्रॉब्लेम म्हणता येईल. आपल्या देशामध्ये साधारण 4.5 कोटीपेक्षा जास्त केसेस आज पेंडिंग आहेत, ज्यातल्या 2/3 ज्या काही केसेस आहेत त्या रिलेटेड टू प्रॉपर्टी आहेत. तर मेनली होतं काय की कुठलंही ट्रान्झॅक्शन करायला गेल्यानंतर कोणालाही विचारलं की पहिली स्टेप काय आहे, तर ती पहिली स्टेप कोणाला सांगता येणार नाही. तर पहिली स्टेप असते या नोटिसेस पब्लिश करणं आणि त्या नोटिसेसच्या अगेन्स्ट कोणाला जर काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन त्याने मांडणं. तर पहिला प्रॉब्लेम असा होतो की ह्या नोटिसेस ज्यावेळेस पब्लिश होतात त्या वाचल्याच जात नाही. अराऊंड असं आत्तापर्यंत आढळलं आहे आम्हाला की 80 to 90% ज्या पण काही नोटिसेस आहेत त्या अनरीड असतात, त्या वाचल्याच जात नाही, त्या फक्त फॉर द सेक पब्लिश होतात. तर जर डीजी नोटीस नसतं तर आता लोक काय करतात की मल्टिपल न्यूजपेपर्स घेतात. जसं पुण्यामध्ये आपण बघितलं तर काही सर्टन पब्लिकेशन्स आहेत की ते फॉलो केले जातात, बट काही लोक छोट्या छोट्या पब्लिकेशन्समध्ये पब्लिश करतात की जे लोकांना त्याचा ॲक्सेसच नसतो. पुण्याचा इन्सिडेंट सांगायला गेलं तर पुण्यामध्ये अराऊंड आज 18 ते 20 न्यूजपेपर्स आहेत की ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसेस येतात. तर एका कॉमन माणसाला दररोज ह्या सगळे पेपर्स घेऊन ते क्रॉस चेक करणं इट इज ट्रूली डिफिकल्ट. काही ॲडव्होकेट्स किंवा मोठ्या रिअल इस्टेट कंपनीज आहेत की ज्यांच्याकडे त्यांचा एक डेडिकेटेड स्टाफ असतो की जे डेली बेसिसवरती हे सगळं क्रॉस चेक करत असतात. तर आता ह्याच प्रकारे होतं की त्यांचा जो काही स्टाफ आहे त्यांच्याकडनं जर काही त्यांना दिसलं तर ते करू शकतात. एक सामान्य व्यक्ती हे काम दररोजच्या बेसिसवरती करू शकत नाही आणि त्याच्यामुळेच लँड लिटिगेशनचे फ्रॉड होतात. एकच प्रॉपर्टी 2-2, 3-3 जणांना विकलं जाणं. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये जर 2 किंवा 3 भावंड असतील तर त्यातला एक भाऊ प्रॉपर्टी विकून टाकतो, ते बाकीच्यांना माहिती नसतं. एखाद्या फर्ममधनं एखादा पार्टनर ती प्रॉपर्टी विकून टाकतो आणि ते बाकीच्या पार्टनर्सला ती गोष्ट माहिती नसते. तर ह्या सगळ्या प्रकारच्या केसेस आत्ता होत आहेत. पण मला एक सांग की जेव्हा एखाद्याने नोटीस दिली फॉर एक्झाम्पल, तर त्या नोटीसचं काय असतं, म्हणजे व्हॉट इज अ फॉर्मॅट? कारण आय हॅव नॉट रेड अ नोटीस. आय हॅव रेड अ नोटीस, पण मला एक्झॅक्टली त्याचं फॉर्मॅट माहिती नाही. आणि जर ती नाही वाचली, सपोज की जर तू प्रॉपर्टी विकतोयस आणि मला जर ती नोटीस दिसलीच नाही, तर मग काय होतं की मग मी कोर्टात जाऊन ते अपील करू शकतो का? देन म्हणजे ती नोटीसला मी मध्ये काय केलं नाही मी, सो आय हॅव लॉस्ट द केस. तर कसं वर्क होतं हे? तर मोस्टली ह्या केसेसमध्ये असं होतं की नोटिसेसचा फॉर्मॅटबद्दल जर आपण बोलायला गेलं तर त्या नोटिसेसच्या फॉर्मॅटमध्ये असं असतं की तुमचे सेलर्स कोण आहेत, तर सेलर्सचे नाव मेन्शन नसतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती जी प्रॉपर्टी आहे तिचा लिगल ॲड्रेस मेन्शन नसतो. डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, विलेज कोणता आहे आणि सर्वे नंबर, CTS नंबर, गट नंबर, जे पण काही त्याची लिगल आयडेंटिटी असेल ती त्याच्यात मेन्शन नसते. तर आपल्याला अडचण अशी आहे की लोकांना फक्त फिजिकल ॲड्रेसच माहिती आहे. अपोजिट टू सर्टन थिएटर, बालेवाडी हायस्ट्रीट वरती आहे किंवा ह्या हॉटेलच्या समोर आहे, पण एक्झॅक्ट लोकेशन सर्वे नंबर नसतात माहिती, ते कोणालाच माहिती नसतात. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो. आणि ॲट द सेम टाईम जर आज मी विचारलं की आपल्या ह्या जागेचा लिगल ॲड्रेस काय आहे, तर तो लिगल ॲड्रेस कोणालाच सांगता येणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि असं आहे की मी तुमच्यासमोर आज पेपर जरी ठेवला आणि तुम्हाला सांगितलं की तुमच्या प्रॉपर्टीची नोटीस आलेली आहे, तर यू कॅनॉट फाइंड इट. बरोबर आहे. इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. तुम्ही असं म्हणाल की हिमालयात एखादा खडा शोधण्यासारखं काम येते, बरोबर, की कुठल्या पेपरमध्ये माझी कोणती नोटीस आलेली आहे. करेक्ट. हां. तर पण मला एक सांग, पण जर आता मी ती नोटीस बघितली आणि जर मला ॲक्शन घ्यायची आहे तर मी काय करायचं? आणि जर मी ती नोटीस नाही बघितली तर मग जर इफ द टाईम पासेस
तर मग त्यानंतर जर मला कळलं की अरे ही तर प्रॉपर्टी विकली गेली फॉर एक्झाम्पल, जी मला परचेस करायची होती किंवा माझ्याबरोबर स्कॅम झाला आहे, मग त्या वेळेस काय करावं? पहिली गोष्ट काय आहे की ज्या वेळेस तुमची नोटीस पब्लिश होते ती तुमच्याकडनं जर बघितली गेली तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण त्याला म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन लिटिगेशन. तर जर तुम्हाला आजच जर दिसतंय की आपल्या प्रॉपर्टीवरती अशी काही सर्टन नोटीस आलेली आहे तर त्याच्यात ते ॲडव्होकेटचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन असतो. तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता आणि तुमचा जो काही लिगल फाईट आहे तो तुमचा पुढचा लिगल फाईट तुम्ही करू शकता. इन केस जर तुम्ही ती नोटीस बघितलीच नाही, पुढे ट्रान्झॅक्शन होऊन गेलं, हे सगळं झालं, तर त्याच्यानंतर तुम्हाला कोर्टाकडे जावं लागतं. आणि असं म्हटलं गेलंय की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये. तर मग त्यावेळेस तुम्ही वेडे ठरतात आणि त्या लँड लिटिगेशनचा इश्यू सॉल्व्ह व्हायला वर्षानुवर्ष लागून जातं. कोर्टाचाच डेटा आहे की कुठलीही केस सॉल्व्ह व्हायला हा मिनिमम टाइम जो होतो 5 वर्षापेक्षा कमी नाही आहे आज पण इंडियामध्ये. तर आपल्या देशातला हा जो मेजर प्रॉब्लेम आहे की तुम्हाला 5, 10 वर्ष, 15 वर्ष, कधी कधी 2-2, 3-3 जनरेशन्सपर्यंत पण हे लिटिगेशनचे इश्यू चालतात. तर तुम्हाला ते सगळे गोष्ट फेस करावी लागते. तर ते सगळं अवॉइड करायचं काम डिजी नोटीस करतं. ते कसं करतं तर याच्यात सोपं आहे की डिजी नोटीसमध्ये एक असेट मॅनेजर नावाचं फीचर आहे. त्याच्यात तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स टाकून ठेवा. कधी पण त्याच्यावरती रिलेटेड नोटीस आली तर यू विल गेट द नोटिफिकेशन की तुझ्या प्रॉपर्टीवरती सर्टन नोटीस आलेली. मग त्यावेळेस तुम्हाला जो पण काही तुमचं लिगल ॲक्शन घ्यायची आहे मग ती तुम्ही लिगल ॲक्शन घेऊ शकतात. आणि मेनली तुम्ही तुमची जी काय प्रॉपर्टी आहे ती लिटिगेशनपासून वाचवू शकता. तुम्ही एक डेव्हलपर असाल तर तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तुम्ही टाइमली संपवू शकता. जर ते तसं नाही झालं तर ते तुम्हाला परत वर्षानुवर्ष थांबायचं आहे, कोर्टाच्या पायऱ्या चढायच्या आहेत, बाकीच्या गोष्टी करायच्या. बरोबर. पण मला एक सांग की ही कन्सेप्ट कशी आली? कारण का काही पर्सनल किस्सा होता की काय, कसं? कारण का काय की खूपच इंटरेस्ट घेतलेला आहेस तू या टॉपिकमध्ये, सो दॅट्स वाय आय एम आस्किंग. तर असं झालं की आम्ही रिअल इस्टेट बेसिकली आम्ही एक कन्स्ट्रक्शन ग्रुप म्हणून काम करतो. नाशिक आणि पुण्यामध्ये आमचे प्रोजेक्ट्स आहेत. तर इन 2016 एक लँड लिटिगेशनची केस आमच्यासोबतच झाली. आम्ही एक प्रॉपर्टी परचेस करत होतो की ती प्रॉपर्टी त्याने ऑलरेडी 2 लोकांना विकलेली होती. आणि ज्यावेळेस आम्हाला कळालं की अरे हा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला करायचं काय हेच माहिती नसतं. मग आपण वकिलाकडे जातो, वकील सांगतात की हे करा ते करा. मग त्याच्यानंतर आम्ही जे दुसरे 2 लोक आहेत त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की अरे आम्ही तर नोटीस पब्लिश केली होती. मग त्यावेळेस मला कळालं की अरे एक्झॅक्टली काय नोटीस पब्लिश केली म्हणजे काय. मग त्यावेळेस आम्ही पेपर्स बघितले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि इट वॉज लाईक अ टाईट स्लॅब की आपण हे सगळं करतोय आणि आपण काही ड्यू डिलिजन्समध्ये कमी पडलो. तर त्याच्यानंतर याच्यावरचं सोल्युशन काय म्हणून त्या नोटिसेस वाचल्या गेल्या पाहिजे हे आम्हाला कळालं. खूप जास्त ब्रेन स्टॉर्मिंग स्टडी केल्यानंतर असं जाणवलं की लोकांमध्ये पेपर नोटिसेसबद्दलचा अवेअरनेसच नाही आहे. 2 गोष्टी आहेत. एक तर पहिले की नोटिसेसबद्दलचा ॲक्सेसिबिलिटी नाही आहे आणि दुसरी गोष्ट अवेअरनेस नाही आहे. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण ह्या नोटिसेस डिजिटाईज करायला सुरुवात करू. आपण एक छोटासा आम्ही एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला नाशिकमध्ये. तर नाशिकमधले आम्ही फक्त टायटल व्हेरिफिकेशनच्या म्हणजे ज्या प्रॉपर्टी रिलेटेड ज्या काही नोटिसेस येतात त्या नोटिसेस डिजिटाईज करायला सुरुवात केली. त्याचं एक आम्ही ॲप लॉन्च केलं 2019-20मध्ये. तर त्याला खूप जास्त चांगला ट्रॅक्शन भेटला. लोकांकडनं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. अरे मला खूप मदत झाली, नोटिसेस बघायला मला वेगवेगळे पब्लिकेशन्स बघावे लागायचे, ते नाही होत आहे, खूप सोपं केलं आहे तुम्ही काम. मग जेव्हा तो कॉन्फिडन्स गेन झाला त्याच्यानंतर मग आम्ही पुण्यात उतरलो. मग पुण्यातल्या पण नोटिसेस कव्हर करायला लागलो. आणि पुणे इज लाईक ओशन की जिथं खूप सारे प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन होतात, खूप सारे प्रॉपर्टीचे इश्यूज आहेत. तर ज्यावेळेस युजर्सकडनं आम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक यायला लागला की मला खरंच तुमच्यामुळे आज हेल्प झाली, आमची प्रॉपर्टी सिक्युअर करण्यासाठी मदत झाली किंवा माझी जी नोटीस होती की जी मी बघितलीच नसती ती आज मला तुमच्यामुळे भेटते. तर असा सगळा आमचा प्रवास आहे. अमेझिंग. पण मला सांग या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये जेव्हा तुम्हाला कळालं की तुमची नोटीस निघून गेलेली, मग देन काय केलं तुम्ही? हाऊ डिड यू रिॲक्ट? काय तेव्हा यू कोर्ट का नाही का काय, कसं? आता याच्यात काय असतं की ज्यावेळेस तुम्ही कुठल्या प्रॉपर्टीचं ट्रान्झॅक्शन करतात तर त्यावेळेस बरंच मनी गेम असतो, मसल गेम इन्व्हॉल्व असतो. तर आम्ही पण जे काही कन्सर्न लोक होते त्यांना भेटलो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. फॉर्च्युनेटली असं झालं की ज्या 3 लोकांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेले होते त्याच्यापैकी एक तेवढे समजूतदार होते की त्यांनी त्या गोष्टी ॲब्झॉर्ब करून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला सेटल डाऊन करून दिलं की ठीक आहे मी परचेस करतो बट तुम्ही याच्यातनं एक्झिट व्हा. तर फॉर्च्युनेटली आम्ही त्याच्यातनं एक्झिट झालो.
पुढे काही मेजर फायनान्शियल लॉस नाही झाला, बट ते जे काही 6-8 महिने होते ते खूप स्ट्रेसफुल होते. असं होतं की आपण जी पण काही इन्व्हेस्टमेंट केली आहे देअर माइट बी चान्स की आपण सगळे पैसे लूज होतील, बट तसं काही झालं नाही. आणि आम्ही आमचा हा प्रयत्न आहे की जी गोष्ट माझ्यासोबत झाली ती आज दुसऱ्यासोबत होऊ नये. कारण ज्यावेळेस पण कोणी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतं तर ती त्याची लाईफ टाईम सेव्हिंग त्याच्यात टाकत असतं. तर ती ती सेव्हिंग सेव्ह करण्याचं काम आम्ही डिजिनोटिसच्या थ्रू करतोय असं मला वाटतं. अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे. एकदा डिजिनोटिस प्लॅटफॉर्म जरा आमच्या युजर्ससाठी समजवशील? तर आता डिजिनोटिसमध्ये आम्ही करतो काय की वेगवेगळ्या पब्लिकेशन्समध्ये ज्या पण नोटिसेस येतात त्या सगळ्या नोटिसेस आम्ही डिजिटाईज करतो. आम्ही मोर दॅन 40 टाईप्स ऑफ नोटिसेस ज्या काही आहेत त्या डिजिटाईज करतो. त्या डिजिटाईज करतो म्हणजे त्याच्यात फक्त असं नाही की फोटो घेतला आणि तो पेस्ट केला. आम्ही त्याच्यातला डेटा काढून तो तुम्हाला स्ट्रक्चर्ड वेमध्ये प्रेझेंट करतो. आता लेट्स कन्सिडर की तुम्हाला आज पुण्यामधल्या नोटिसेस बघायच्या आहेत. तुम्ही ॲप ओपन केलं, तुम्ही जस्ट स्क्रोल करू शकता की तुम्हाला समोरच दिसतं की नोटीस कोणी पब्लिश केलेली आहे, त्यातल्या एंटिटीज कोण आहेत, इंडिव्हिज्युअल्स कोण आहेत. त्याच्यानंतर तिचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन पण तुम्हाला कळतं की डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, देन सर्वे नंबर वाईज असेल और गट नंबर वाईज असेल. तर तुम्हाला पहिली गोष्ट तर ते होतं की तुम्हाला जो काही डेटा आहे तो डेटा तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये भेटतो आणि अंडरस्टँडिंग वेमध्ये भेटतो. रॅदर दॅन लिगल कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये जाण्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला तुमचे जे काही मेन क्रक्स पॉईंट आहेत ते तुम्हाला बाजूला काढून ठेवलेत आणि ते तुम्हाला इझिली रीड करता येतात, अंडरस्टँड करता येतात. दिस इज द फर्स्ट पार्ट. आता याच्यातला दुसरा प्रॉब्लेम असा होतो की दिवसा पुण्यामध्ये जर बघितलं तर साधारण दिवसाला 150 ते 200 नोटिसेस डेली बेसिसवरती पब्लिश होतात. सगळ्या नोटिसेस बघणं हे तुमचं काम नाही आहे. बरोबर. आपलं काम काय आहे की आपल्याला ज्या प्रॉपर्टीत इंटरेस्टेड तिच्याबद्दलचं सर्च घेणं. तर याच्यातला जो सर्च येतो तो आम्ही एकदम इझी केलेला आहे. तुम्हाला फक्त गावाचं नाव टाकायचं आहे, जो काही सर्वे नंबरची तुम्ही प्रॉपर्टी परचेस करायचं आहे तो टाकायचा आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्ही सर्च क्लिक केल्यावरती तुम्हाला त्याच्या रिलेटेड सगळ्या नोटिसेस भेटतात. या ज्या नोटिसेस आहेत ह्या तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगतात की 2021मध्ये हे ट्रान्झॅक्शन झालं होतं, 2023मध्ये हे ट्रान्झॅक्शन झालं, 2024मध्ये हे झालं. सो ते तुम्हाला एक कन्क्लुझिव्ह स्टेपवरती घेऊन जातं. तुम्ही जसं कुठल्याही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्ही त्याचे चार्ट्स चेक करतात, ती कंपनीची प्रोफाईल चेक करतात, तसंच हे तुम्हाला हेल्प करतं की ह्या प्रॉपर्टीमध्ये पास्टमध्ये झालं काय. आता आम्ही जे काम करतो त्याचं थोडंसं मी डीप डाईव्ह करतो त्या साईडला. तर आम्ही वेगवेगळ्या पब्लिकेशन्समधनं ह्या सगळ्या नोटिसेस गोळा करतो. आता वेगवेगळे पब्लिकेशन्स म्हणाल तर किती, तर आम्ही पॅन महाराष्ट्रामधनं 700पेक्षा जास्त पब्लिकेशन्समधनं डेली बेसिसवरती नोटिसेस एक्स्ट्रॅक्ट करतो. एक साधारण महाराष्ट्रामध्ये दिवसभरामध्ये 4 ते 5 हजाराच्या आसपास नोटिसेस येतात. त्या सगळ्या नोटिसेस आम्ही डिजिटाईज करून सिम्प्लिफाईड फॉर्मॅटवरती आपल्या ॲपवरती पब्लिश करतो. मग तुम्ही यवतमाळचे असाल, अमरावतीचे असाल, नागपूरचे, कोल्हापूरचे, पुण्याचे, मुंबईचे, तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असाल, तुम्हाला तुमच्या त्या सिटीमधल्या नोटिसेस इझिली बघता येतात. आता आपण पॅन महाराष्ट्र आहोत. ॲट द सेम टाइम बॅकग्राऊंडमध्ये आम्ही पॅन इंडियाचा डेटा पण गोळा करतोय की जो आम्ही एक mid-26ला आम्ही तो लाईव्ह करू की ज्यावेळेस नवीन स्टेट्स आम्हाला लाईव्ह करायचे असेल, जसं की गुजरात आणि कर्नाटका हे आता आम्ही इन जानेवारी आम्ही लाईव्ह करणार आहे. तर त्यावेळेस तिथला त्यांना थोडा पासचा पण डेटा भेटेल. ॲट द सेम टाइम त्यांना त्यांच्या डिसिजनवर जाण्यासाठी हेल्पफुल. बरोबर. अमेझिंग यार. मला एक सांग, म्हणजे ऑल इंडिया जायला आणि असं कुठलं गव्हर्नमेंटचं ॲप नाही आहे? कारण का जसं डिजी लॉकर आहे ते आता जे काढलं आहे आपलं, त्याप्रमाणे असं या एवढ्या मोठ्या सेक्टरचं इज देअर नो ॲप फ्रॉम द गव्हर्नमेंट का? गव्हर्नमेंट त्यांच्या साईडने खूप पुश करत आहे टू डिजिटाईज द थिंग्स. गव्हर्नमेंटने 7/12 डिजिटाईज केला आहे, फेरफार डिजिटाईज केला आहे, सगळ्या गोष्टी डिजिटाईज केल्या आहे. नोटीस ही जी गोष्ट आहे ना, ही नोटीस ही इंडिव्हिज्युअलिस्टिक गोष्ट आहे की जी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मर्जीने टाकावी लागते. तर याच्यासाठी तसा कोणीच प्लॅटफॉर्म नाही आहे. वी आर द ओनली वन, वी आर द पायनर्स ऑफ डिजिटायझेशन ऑफ नोटिसेस आणि त्याच्यामुळेच आम्हाला खूप चांगला ट्रॅक्शन भेटतोय. आत्ता साधारण डिजी नोटिसचे 25,000+ युजर्स आहेत की त्या युजर्सने अराउंड त्यांचे 10,000+ असेट्स डिजी नोटीसवरती त्यांच्या असेट मॅनेजरमध्ये ॲड केले की जे आम्ही डेली बेसिसवरती ट्रॅक करतो. त्यांनी या ज्या काही प्रॉपर्टीज ॲड केलेल्या आहेत त्याच्या अगेन्स्ट त्यांना डेली बेसिसवरती नोटिफिकेशन जात असतं की तुमच्या या सर्वे नंबरवरती ही नोटीस आलेली आहे, त्या गट नंबरवरती ती नोटीस आलेली आहे. तर युजर्स ते येतात, चेक करतात, जर त्यांच्या रिलेव्हंट असेल तर दे टेक ॲक्शन, इफ दे डोंट तर तसं काही होत नाही. तर असं आमचा ॲट द सेम टाईम आम्ही आमचं जे काही रिअल इस्टेटचा पोर्टल आहे, तर मेजर ज्या काही रिअल इस्टेट कंपनीज आहेत ते आमचा पोर्टल यूज करतात. त्याच्यात त्यांना त्यांचे मल्टिपल ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या त्यांना ट्रॅक करता येतात. जसं की मी डायरेक्टली नाव नाही घेणार, बट मेजर ज्या काही रिअल इस्टेट कंपनीज आहेत की ज्यांच्या 100-200 असेट्स आहेत,
तर त्यांना ट्रॅक करायचं काम डिजी नोटीसचं पोर्टल त्यांच्यासाठी करतं. ह्या पूर्ण प्रोसेसमधला पिवोटल पॉईंट जो आहे ते आहेत ॲडव्होकेट्स. तर नोटीस पब्लिश करण्यापासून तर त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन आलं तर हे सगळं काम ॲडव्होकेट्स बघत असतात. तर आत्ता डिजी नोटीसवरती मोर दॅन 5,000+ ॲडव्होकेट्स आहेत की ते त्यांच्या क्लायंटसाठीच्या त्यांच्या नोटिसेस बघत असतात, त्यांना ट्रॅक करत असतात आणि त्यांचा एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. आणि याच्यातली तिसरा जो काही आमचा व्हर्टिकल आहे दॅट इज बँकिंग. तर आम्ही बँक्सला पण मदत करतो इन द प्रोसेस ऑफ क्रेडिट अप्रेझल. क्रेडिट अप्रेझल म्हणजे काय की एखादी व्यक्ती ज्यावेळेस लोन घ्यायला जाते तिचं प्रोफाईल कसं आहे, प्रॉपर्टी येस, तर तिचं प्रोफाईल कसं आहे हे आम्ही बँक्सला थ्रू नोटिसेस सांगतो. आणि ॲट द सेम टाईम तो जी प्रॉपर्टी बँकेकडे मॉर्गेज ठेवणार आहे तर तिचा सर्च बँकला घेता येतो. याच्याने होतं काय की जर त्या रिलेटेड काहीही कुठलेही ट्रान्झॅक्शन्स असतील तर ते बँक्सला कळून येतात आणि त्यांचा जो काही टायटल आहे तो टायटल स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना हेल्प होतं. तर दिस इज हाऊ डिजी नोटीस इज हेल्पिंग बँक्स ऑल्सो. ओके. तर यशपाल, आमच्या युजर्ससाठी एकदा जर तू ॲपचा एक वॉक थ्रू सांगितलास तर आय थिंक इट वुड बी व्हेरी गुड बिकॉज वी विल हॅव द ॲप ऑन द साईड ऑल्सो सगळ्यांच्या अंडरस्टँडिंगसाठी. तर प्लीज एकदा आम्हाला वॉक थ्रू करवशील? ओके. तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय आहे की प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन तुम्हाला डिजी नोटीस सर्च करायचं आहे. तुम्ही डिजी नोटीस डाउनलोड केल्यानंतर तो फक्त तुम्हाला तुमचा नंबर विचारेल, तुम्हाला OTP येऊन जाईल. OTP आल्यानंतर आपल्याला एवढंच करायचं आहे की तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला मेन होम स्क्रीन दिसेल. तिथला पहिली जी फंक्शनॅलिटी आपण दिली आहे ती सर्च नोटिसेससाठीची आहे. तर याच्यातला जो डिजी नोटीस AI सर्च जो आहे तो तुम्हाला काय काम करतो की तुमचं जे पण काही विलेज आहे ते विलेजचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला तो जो काही विलेज आहे त्याच्या रिलेटेड त्याचा तालुका आणि डिस्ट्रिक्टचं तुम्हाला सजेशन देईल. जर आपण असं कन्सिडर केलं की मुंडवा तर तो तुम्हाला सांगेल की हवेली तालुका आहे आणि पुणे जिल्हा आहे. तुम्ही ते सिलेक्ट केलं की त्याच्यानंतर तुमचा जो पण काही सर्वे नंबर असेल और गट नंबर असेल और CTS नंबर असेल एनी आयडेंटिफिकेशन तुम्ही तो टाकायचा. ओके. तो टाकल्यानंतर तुम्हाला तिथं खाली डेट रेंज दिसते. तर ती आपल्याला रिसेंट नोटीस हवी आहे का खूप मागे जायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ती डेट रेंज सिलेक्ट करू शकता. फॉर द इन्स्टन्स की आपल्याकडे 2016 पासूनचा डेटा आहे. ओके. तर तुम्ही 2016 जर डेट रेंज टाकली तर तो तुम्हाला तो जो काही प्लॉट असेल और गट नंबर असेल त्याच्यावरती ज्या पण नोटिसेस आलेल्या आहेत मागच्या 10 वर्षामध्ये त्या सगळ्या नोटिसेस दाखवेल. तुम्हाला त्या नोटिसेस दिसल्यानंतर पहिली गोष्ट तर अशी आहे की समजा ही नोटीस आपल्या रिलेव्हंट आहे, कामाची आहे, तर त्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही तिला बुकमार्क करू शकता. दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंड गोष्ट, तुम्हाला असं वाटतं की ही जी काही नोटीस आहे ही आपल्याला आपल्या ॲडव्होकेटला पाठवायची आहे तर तिथं ते शेअरचं ऑप्शन आहे. तर त्याचा एक ऑटोमॅटिकली एक PDF क्रिएट होतो तो तुम्ही तुमच्या ॲडव्होकेटला किंवा जे पण काही लोक आहेत त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. पुढची जी काही गोष्ट आहे ती आहे की याच्यात आहे ना ॲड टू असेट मॅनेजरचा एक ऑप्शन आहे. ओके. तर तुम्ही ॲड टू असेट मॅनेजरवर जर गेलात तर तो ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी असेट मॅनेजरमध्ये ॲड करतो. आता असेट मॅनेजरमध्ये ॲड करतो याचा अर्थ काय आहे की ते जे काही डिटेल्स आहेत प्रॉपर्टीचे मुंडवा, हवेली, पुणे याच्यातला सर्वे नंबर 60 तर तो सिस्टीम त्याला ट्रॅक करायला सुरुवात करते. आता सिस्टीम काय करते की जी काही प्रॉपर्टी आपण ॲड केलेली आहे तिच्या रिलेटेड याच्या आधी जेवढ्या सगळ्या नोटिसेस आलेल्या आहेत त्या तुम्हाला तो घेऊन येतो फर्स्ट डेला. म्हणजे त्या तुम्हाला मॅच नोटिसेसमध्ये दिसतात. मॅच नोटिसेसमध्ये पण आपण 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत. एक आहे प्रिसाईज मॅच, एक आहे पार्शल मॅच. प्रिसाईज मॅच इज वॉट की तुमचा सर्वे नंबर आहे 60/1/2 तर एक्झॅक्ट 60/1/2 ची नोटीस आलेली असेल तर ती तुम्हाला दिसेल प्रिसाईज मॅचमध्ये. आणि जर त्याच जागेवरती फक्त सर्वे नंबर 60 ची नोटीस आलेली आहे तर ती तुम्हाला दिसेल पार्शल मॅचमध्ये. तर याचा बेनिफिट काय आहे की तुमची प्रॉपर्टी ट्रॅक करायला तो तुम्हाला हेल्प करेल. उद्या परवा तुम्ही जगात कुठेही असाल तर त्याच्या रिलेटेड कधीही नोटीस आली तर डिजी नोटीस तुम्हाला SMS, ईमेल आणि ॲप नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला नोटिफाय करेल की तुमच्या प्रॉपर्टीवरती नोटीस आलेली आहे. याच्याने तुम्ही तुमची प्रॉपर्टी जी पण काय आहे ती सिक्युअर करू शकता. असं हे एकदम सिम्पल ॲप आहे की याच्यात तुम्हाला प्रॉपर्टी पहिले सर्च करायची आहे. जर ती तुमच्या रिलेव्हंट असेल तर ती तुम्हाला ती नोटीस तुम्ही बुकमार्क करू शकता, शेअर करू शकता. ॲट द सेम टाईम तुम्ही तिला असेट मॅनेजरमध्ये ॲड करू शकता आणि त्याच्या रिलेटेड कधी पण नोटीस आली तर तो तुम्हाला नोटिफाय करेल की तुमच्या प्रॉपर्टीची नोटीस आलेली. दिस इज हाऊ यू कॅन सेव्ह युअर प्रॉपर्टी फ्रॉम लिटिगेशन. परफेक्ट. तर मीच ॲप ओपन केलेलं आहे म्हणजे इथे सगळेच आहे नाशिक, ठाणे,
म्हणजे ऑलमोस्ट ऑल ऑफ महाराष्ट्र तुम्ही सगळ्या कव्हर केला आहे. येस. बघा, तर त्याच्यामध्ये मॅच नोटीस पण एक ऑप्शन आहे. तर याचा अर्थ काय असतं मॅच नोटीसचं? येस. तर मॅच नोटीसचा अर्थ असा आहे की जी पण प्रॉपर्टी आपण असेट मॅनेजरमध्ये ॲड केलेली आहे, इन शॉर्ट आपण तिला ट्रॅक करतोय, तर तिच्या रिलेटेड ज्या पण काही नोटिसेस आलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला नोटिसेस मॅच नोटीस या सेक्शनमध्ये दिसतात. ओके. मग त्याचा तुम्हाला बेनिफिट हाच आहे की उद्या परवा जे काही लिटिगेशन होणार आहे तर त्या लिटिगेशनपासून तुम्ही स्वतःला सेफगार्ड करू शकता. हा डीजी नोटीसचा पर्पज आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही डीजी नोटीस वापरताय. परफेक्ट. आणि इकडे एक ॲडव्हान्स सर्च म्हणून एक ऑप्शन आहे. येस. त्याच्यामध्ये मला न्यूजपेपर दिसत आहेत, नोटीस टाईप दिसत आहेत, स्टार्ट डेट, एंड डेट, स्टेट, डिस्ट्रिक्ट. तर ॲडव्हान्स सर्चचा काय उपयोग आहे? येस. तर जो डीजी नोटीस AI सर्च जो आहे तो याच्यासाठी आहे की तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल खूप काही नाही, फक्त सर्वे नंबरच माहिती आहे. ओके. पण ॲडव्हान्स सर्चमध्ये असं आहे की तुम्हाला स्पेसिफिक प्रॉपर्टी सगळे डेटा आहे माझ्याकडे. हां, तुमच्याकडे सगळा डेटा आहे, तुम्ही स्पेसिफिक नोटीस शोधताय, तर त्याच्यासाठी ॲडव्हान्स सर्च आहे. मग त्याच्यात तुम्हाला वाटतंय की ह्या पब्लिकेशनमध्येच ही नोटीस आलेली आहे, तर तुम्ही तसं सर्च करू शकता. तुम्हाला वाटतंय की माझ्या त्या प्रॉपर्टीवरती ऑप्शनचीच नोटीस आलेली आहे, तर तुम्ही ऑप्शनची कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही डेट रेंज सिलेक्ट करू शकता की कोणत्या डेटमध्ये ती नोटीस आलेली होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पेसिफिक सर्वे नंबर, स्पेसिफिक गट नंबर, स्पेसिफिक प्लॉट नंबर तिथे टाकू शकता आणि तुम्हाला ती हिस्ट्री भेटते. तुम्ही बघत असाल, तुम्ही ऐकलं असेल की आम्ही एखाद्या प्रॉपर्टीचा टायटल सर्च घेतोय. तर टायटल सर्च म्हणजे काय असतं की त्या प्रॉपर्टीवरती याच्या आधी पास्टमध्ये काय ट्रान्झॅक्शन झाले याची हिस्ट्री असते. ओके. तर ते ॲडव्होकेट्स आपल्यासाठी काढतात. त्याच्यासाठी जो डेटाबेस असतो तो गव्हर्नमेंटचा डेटाबेस असतो. ज्या ज्या प्रॉपर्टीजचे गव्हर्नमेंटकडे रजिस्ट्रेशन झालेले असतात त्याचा तुम्हाला तिथून त्याची तुम्हाला माहिती भेटते. डीजी नोटीसचा जो ॲडव्हान्स सर्च आहे तो याला पॅरलल काम करतो, बट इन द फॉर्म ऑफ नोटिसेस. तर याच्यात असं आहे की मी एखादी प्रॉपर्टी परचेसच करतोय, तिचा मला पूर्ण हिस्ट्रीज बघायची आहे, तर त्याच्यासाठी ॲडव्हान्स सर्च यूज होतो. मेनली जे काही आमचे ॲडव्होकेट युजर्स आहेत किंवा रिअल इस्टेटमधले लोक आहेत की ज्यांना त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक प्रॉपर्टीबद्दलच हिस्ट्री काढायची आहे, तर त्याच्यासाठी त्याचा त्यांना बेनिफिट होतो. इट इज लाईक अ सॉफ्ट टायटल सर्च ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी. ओके. ओके. अमेझिंग. मला एक सांगा, जर एखाद्याला सर्वे नंबर किंवा गट नंबर नसेल माहिती, पण एरिया माहिती आहे, ती लोकेशन माहिती आहे. कारण का काय होतं का, फॉर एक्झाम्पल या प्रॉपर्टीचा सपोज एक 112A/2 हा ॲड्रेस आहे, सपोज नंबर आहे, सर्वे नंबर, आणि त्याच्यानंतर ॲड्रेस सुरू होतो. तर इज दॅट इनफ का फाइंड आउट करायला काही वेगळी प्रोसेस आहे? आता हा जो प्रॉब्लेम आहे हा कॉमनली एका कॉमन माणसालाच येतो की ज्याला वाटतं की मी डीजी नोटीस वापरावं, पण त्याला यूज करता येत नाही कारण त्याला तो स्पेसिफिक सर्वे नंबर और गट नंबर नसतो माहिती. तर याचं सोल्युशन आम्ही असं करतोय की आम्ही गुगल मॅपसोबत आमचा डेटा इंटिग्रेट करतोय. ओके. तर तुम्ही ज्या लोकेशनला उभे असाल तो तुम्हाला तिथला सर्वे नंबर सांगेल Nice. आणि मग तुम्ही त्याच्या रिलेटेड नोटिसेस सर्च करू शकता. तर हे फीचर आम्ही मार्च 26 मध्ये लाईव्ह करणार आहे. Amazing. त्याच्यामध्ये तो तुम्हाला डिरेक्टली गुगल मॅप्सवरनच डेटा दाखवेल आणि मग Okay. तो तुम्हाला ती प्रॉपर्टीचा लिगल ॲड्रेस जो पण काही आहे तो लिगल ॲड्रेस तुम्हाला देईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. बरोबर. पण आता थोडंसं टेकच्या बाबतीत बोलूया की काय टेक वापरताय तुम्ही. का कारण का आय शुअर दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू. का कारण का एवढ्या नोटिसेस गॅदर करणं, फर्स्टली तर स्क्रेप करायला लागत असतील त्या भरपूर 2016 पासनं. आता जर काय काय प्रॉपर्टी असतील तर 2016च्या मागच्या पण असतील, कारण का लोकांच्या तेव्हाच्याही नोटिसेस कदाचित असू शकतात, लीजच्या असू शकतील, काही पण असू शकतात. तर तुम्ही काय टेक वापरतात? आणि आजकाल सगळे ए आय चालू आहे एवढं फुल ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर, अँड दे आर मेकिंग आवर लाईव्ह इझी. तर AIचाही याच्यात काही रोल आहे, तर इफ यू कॅन एक्सप्लेन दॅट टू अस. ओके. तर आम्ही काय करतो की पहिला जो चॅलेंज आहे ना, तो चॅलेंज असा आहे की ह्या नोटिसेस कलेक्ट करून त्या डिजिटाईज करणं हा आमच्या याच्यातला सगळ्यात मेजर चॅलेंज आहे. तर तो चॅलेंज इझी करण्यासाठी वी आर युझिंग AI. आम्ही AIचं हायब्रिड मॉडेल यूज करतोय की ज्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन ॲज वेल ॲज AI पण काम करतो. तर AIने आम्ही हा सगळा डेटा फेच करून आमच्या सर्व्हरवर अपलोड करतो. ॲट द सेम टाईम त्याच्यात मॅन्युअल चेकिंग्स पण असतात. तर आम्ही त्याच्यामध्ये 3 लेयर्स ऑफ क्रॉस चेकिंग ठेवलेलं आहे की ज्याच्यात एक लेअर AI करतं, एक ह्युमन करतो, परत AI करतो. ओके. तर त्याच्याने काय होतं की डेटाची ॲक्युरसी वाढते. डेटा जो आहे तो आम्हाला स्ट्रक्चर्ड वेमध्ये युजर्सला द्यायचा आहे, तर तो स्ट्रक्चर्ड वेमध्ये द्यायला हेल्प होते. तर ह्या हिशोबाने आम्ही काम करतो आहे. कारण दररोजच्या दररोज आम्ही याच्या आधी पूर्ण मॅन्युअल डेटा एंट्री करायचो. तर मॅन्युअल एरर्स
तुम्ही अवॉइड नाही करू नाही करू शकत. शकत, बरोबर. तर त्याच्यावरचं सोल्युशन इज AI. येस, वी आर युझिंग AI, बट ॲट द सेम टाइम AI पण तेवढा ॲक्युरेट नाही आहे, कारण कुठल्याच नोटिसेसचा फॉर्मॅट जो काही आहे तो सिमिलर नाही आहे. जर तुम्ही नोटिसेसचे फॉर्मॅट चेक केले तर पुण्यात वेगळा आहे, तो मुंबईत वेगळा आहे, नाशिकला वेगळा आहे, नागपूरला वेगळा आहे. तर याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन इज निडेड. तर आम्ही त्या रस्त्याने जातो आहे. आणि येस, आता जी काही आमची ॲक्युरेसी येते दॅट इज अबाव 95%. आणि आमचा प्रयत्न हाच असेल की आपण याला 100% घेऊन जायचं. अमेझिंग. पण नेक्स्ट प्रश्न असाच येतो की याच्यात काय अवेअरनेस नाही लोकांना की असं ॲप आहे, और मॅन्युअल प्रोसेसवरच लोकांचा विश्वास आहे का गोईंग डिजिटल इज अ प्रॉब्लेम? का? कारण का नवीन आहे ना आपल्यासाठी. कारण का असं वाटतं की अरे हे सगळं कसं काय डिजिटाईज होऊ शकतं बाबा. तर मग या बाबतीत तुमचं काय मत आहे? याच्यात पहिली गोष्ट अशीच आहे की नॉर्मल लोकांना, सामान्य माणसाला नोटीस हा प्रकार जो आहे हा माहितीच नाही आहे. नोटीसचा इम्पॉर्टन्स माहिती नाही आहे. तर मला या पॉडकास्ट थ्रू सगळ्यांना हेच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या भावाला जरी गिफ्ट डीड करत असाल तरी एक नोटीस पब्लिश करा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला जरी प्रॉपर्टी विकत असाल तरी तुम्ही त्याची नोटीस पब्लिश करा, कारण त्याचा एक डिजिटल आर्काईव्ह इथं डिजी नोटीसवरती क्रिएट होतो आहे. हा झाला पहिला पार्ट अबाउट द नोटिसेस. सेकंड पार्ट जो आहे, तर ज्या लोकांना मॅन्युअलची सवय होती, ज्यांना मॅन्युअली चेक करायची सवय होती, तर त्यांना आपण एक डिजिटाईज सोल्युशन देतो आहे. तर ॲक्सेप्टन्स खूप चांगला आहे. मेनली जे 35-40च्या एज ग्रुपचे लोक आहेत त्यांच्याकडनं खरंच खूप चांगला ॲक्सेप्टन्स आहे. त्यांच्याकडनं खूप चांगले सजेशन्स पण येतात. आम्ही ते सजेशन्स इम्प्लिमेंट पण करत जातो. येस, की जे जुने लोक आहेत त्यांना थोडंसं दे आर नॉट दॅट मच टेक सेवी, बट हळूहळू जसं टाईम चेंज होतो आहे तसं आम्हाला डिजी नोटीस या लेवलला घेऊन जायचं की जसा एक माणूस फेसबुक वापरतोय आज, बरोबर. तर त्याला तसं डिजी नोटीस पण वापरता आलं पाहिजे. अमेझिंग. तर मग तुम्ही हे गव्हर्नमेंटकडे घेऊन गेलायत, काय कसं काय रिस्पॉन्स आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा? का? कारण का आय थिंक द गव्हर्नमेंट नाव विल डेफिनेटली ॲप्रिशिएट हे सगळं. का? कारण का मेक इन इंडिया आणि हे सगळं आपण ऐकतोय, तर तुमचा रिस्पॉन्स कसा आहे, तुझा अनुभव कसा आहे याबाबतीत? ओके. तर मला असं वाटतं की आज आपण इथं ज्या काही गप्पा मारतोय या फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटमुळेच करतोय. तर याचं रिझन असं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं एक महाराष्ट्र स्टार्टअप वीक असतो, जो इयरली बेसिसवरती असतो. याच्यात पॅन इंडिया स्टार्टअप्स पार्टिसिपेट करतात. ओके. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आम्हाला टॉप 100 स्टार्टअप्सचा अवॉर्ड 2दा भेटला. वाव. तर याच्यात असं झालं की ज्यावेळेस याचा महाराष्ट्र स्टार्टअप वीकचा अवॉर्ड सेरेमनी होता, तर त्यावेळेस महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे जे CEO होते, कुशवा सर, IAS आहेत ते. तर त्यांनी आम्हाला पर्सनली भेटून सांगितलं की तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय, हे चांगल्या लेवलवर घेऊन जा. त्याच्या आधी आम्ही डिजी नोटीसच्या बाबतीत आम्ही स्वतः पण तेवढे सिरियस नव्हतो, कारण वी वेर इन्वॉल्ड इन रिअल इस्टेट आणि बाकीच्या गोष्टी. तर जर एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला सांगितलं तर ती खरंच खूप एक मोठी गोष्ट होती. बरोबर. त्यांनीच आम्हाला गव्हर्नमेंटसोबत टायअप करण्यासाठी पुश केलं. आम्ही हे जे काही प्रपोजल आहे की प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स अजून ट्रान्सपरंट कसे करता येऊ शकतात, त्याच्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटसोबत पण काम करतो आहे. आत्ता काही पायलट प्रोजेक्ट्स पण आमचे पाईपलाईनमध्ये आहेत. आणि गव्हर्नमेंटकडे जो पण काही डेटा आहे इन टर्म्स ऑफ 7/12 असेल, फेरफार असेल, गव्हर्नमेंटने त्यालाही डिजिटाईज केलेलं आहे. आणि आपण त्याला पण इंटिग्रेट करून जो कोणी पर्चेसर आहे त्याच्या सिक्युरिटीसाठी, त्याला प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन जे काही आहे ते इझी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आता याच्यातला वर्ल्डचा जर डेटा बघितला तर असं आहे की वर्ल्ड बँकचं असं म्हणणं आहे की इंडियामध्ये जे काही प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन आहे, तर एक प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी 55 दिवसांचा वेळ लागतो, जो जगामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज आहे 20 दिवसांचा और 25 दिवसांचा. दुबईत वगैरे जर तुम्ही बघाल तर तो 1 ते 2 दिवसांचा आहे. तर आपल्याला जर तो लोअर डाऊन करायचा आहे, याच्यात काय आहे की जी इकॉनॉमी आहे 2030पर्यंत असं एक्सपेक्टेड आहे की फक्त इंडियातलं रिअल इस्टेटचंच मार्केट $1 ट्रिलियन असेल. तर ही एवढ्या मोठ्या स्केलला जर आपण जाणार आहे, तर तिथं ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी अशा टाईपच्या टूल्सची गरज आहे की जिथं नॉर्मल युजर कोणी पण येऊन त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, तो त्याचे डिसिजन्स घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन करू शकतो. तर आपला एम तो आहे की जो नॉर्मल बायर आहे त्याची प्रॉपर्टी सिक्युअर राहिली पाहिजे, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, तो जर एखादी प्रॉपर्टी परचेस करतोय, तर परचेस करताना त्याला कमीत कमी अडचणी आल्या पाहिजे आणि त्याला सगळा डेटा इन हँड भेटला पाहिजे. इट इज लाईक की तुम्ही कुठल्या एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस करताय,
तर तुम्ही आय थिंक जर 10,000ची जरी इन्व्हेस्टमेंट करत असाल, 10,000चे शेअर्स घेत असाल, तर तुम्ही त्याच्यावरती खूप जास्त स्टडी करून मग करतात. बरोबर. इथं तर आपण गोष्ट करतोय 50 लाख, 1 कोटी और जी काय व्हॅल्यू असेल ती. Correct. तर तिच्यासाठीचा जो काही डेटा लागणार आहे ना, तो सगळा डेटा तुम्हाला तुमच्या हातात असला पाहिजे आणि तुम्ही त्याच्याने फर्म डिसिजन घेतला पाहिजे. हा याच्या मागचा एम आहे. पण तुला वाटतं की जे आता इंडियामध्ये जे आता डिजिटायझेशन होत आहे की कम्प्लिटली जे लँड आणि लिगल डेटा जो आहे हा डिजिटाईज होऊ शकतो 100%? येस, गव्हर्नमेंट खूप पॉझिटिव्हली याच्यावरती काम करत आहे. तसं तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट डिजिटायझेशन जे काय आहे सातबाराचं ते खूप जोरात चालू आहे आणि पासचे जे काही सातबाराज आहेत किंवा पासच्या ज्या काही फेरफार आहेत त्या सगळ्या गोष्टी डिजिटाईज करायचं काम गव्हर्नमेंट करत आहे. तर इथून पुढच्या त्या गोष्टी 100% डिजिटाईज असतील. पाससाठी गव्हर्नमेंट इज ट्राईंग हार्ड. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये डिजी नोटीस कुठे फिट होतं आहे, तर ते याच्यासाठी फिट होतं आहे की तुम्हाला जर फर्म डिसिजन घ्यायचा आहे कुठल्या गोष्टीसाठीचा, तर वी विल प्रोव्हाइड यू ऑल ऑफ द डेटा दॅट यू वॉन्ट टू मेक दॅट डिसिजन. आणि तो डेटा हँडी असला पाहिजे, इझी अंडरस्टँडेबल असला पाहिजे. तर आता काय होतं की युजर्स ज्यावेळेस नोटिसेस सर्च करतात त्यांना नोटिसेसमधनं खूप काही गोष्टी कळून येत नाही, कारण नोटिसेस वाचणं हे दररोजचं काम नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आमचा अजून एक AIचा मॉड्यूल क्रिएट करतो आहे की तो तुम्हाला जो काही रिझल्ट आलेला आहे नोटिसेसचा त्याची एक सिम्प्लिफाईड समरी देईल की येस 10 नोटिसेस आलेल्या आहेत, या 10 नोटिसेसचा सिनॉप्सिस हा आहे. मग तुम्हाला तो डिसिजन घेण्यासाठी इझी राहील. तर वी आर वर्किंग इन दॅट वे. गव्हर्नमेंट टोकनायझेशनचं पण गोष्ट करतायत. नंदन निलकेनी सरांनी याच्याबद्दल सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर प्रॉपर्टी टोकनायझेशनकडे जातो आहे. तर आय थिंक देर इज लॉट ऑफ स्कोप टू वर्क की आपण पण टोकनायझेशन ज्यावेळेस टोकन्सचं ट्रान्सफर ज्यावेळेस म्हणतो तर त्याच्यावेळेस पण एक नोटीस इम्पॉर्टंट असेल आणि ती जी स्पेस आहे ती डिजी नोटीस फिलअप करेल. इट इज लाईक की तुम्ही याच्या आधी ज्यावेळेस फंड ट्रान्सफरच्या गोष्टी म्हणायच्या की जे खूप बोरिंग काम होतं, RTGS करणं, NEFT करणं. UPI आलं, UPIने लोकांचं काम खूप सोपं केलं. आम्ही पण तेच काम करतोय जे काम सगळ्यात जास्त बोरिंग आहे. फॉर एक्झाम्पल याच्या आधी मॅप्स बघणं इट वॉज कम्प्लिटली बोरिंग. कोणीच मॅप्स बघत नव्हतं, काहीच करत नव्हतं. बट जसं गुगल मॅप्स आलं त्याने लोकांचा माइंडसेट चेंज केला. इट इज ऑल अबाउट कन्व्हिनियन्स. तुम्ही लोकांना काय देतात ते युजर्सला जेवढा कन्व्हिनियन्स त्याच्यातनं भेटेल तेवढं युजर्सचं अट्रॅक्शन वाढेल. तर येस, वी आर ट्राईंग टू गो इन टू दॅट स्पेस. आम्ही त्या साईडने सगळ्या टेक्नॉलॉजी अपग्रेड करतोय, सगळ्या गोष्टी करतोय आणि सून जसं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सला UPIने हेल्प केली, मॅप्सला गुगल मॅप्सने हेल्प केलं, तसंच प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्सला डिजी नोटीस हेल्प करेल. अमेझिंग. मला असं विचारायचं होतं की जेव्हा 2016मध्ये जसं तू म्हटलास तुझा पर्सनल किस्सा झाला त्या याच्यामध्ये, तर तुला असं वाटतं की सिस्टीम फेल्ड यू का काय इट वॉज युअर नेग्लिजन्स ऑर द डिजी नोटीस तेव्हा असतं तर तुमच्याबरोबर तो किस्साच घडला नसता? तर मी लाईफ या हिशोबाने बघतो की कधीच चूक समोरच्याची नसते, ती आपली असते. तर मेन गोष्ट अशी की जर जो काही ड्यू डिलिजन्स आहे तो वेळेवरती केला असता तर ती वेळ नसती आली. नोटिसेसचा जो काही इम्पॉर्टन्स आहे तो इम्पॉर्टन्स त्यावेळेस कळाला, त्याच्यामुळे आज आपण इथं आहोत. पण सुरुवात कशी झाली मग त्या किस्स्यापासून डिजी नोटीस? तो एक तू बात सांगितला नाहीस आम्हाला. ओके, तर आम्ही डिसाईड केलं की विल डिजिटाईज द नोटिसेस आणि आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट करू. तर आम्ही नोटिसेस डिजिटाईज करायला सुरुवात केली. बट ॲट द सेम टाईम आम्हाला असं वाटायचं की एखादा कोडर बसला की तो ॲप बनवून टाकेल आणि तो सगळं करेल. बट आम्ही 2-3 कंपनीजकडनं ॲप बनवलं, ते स्क्रॅप केलं. बट ॲट द सेम टाईम आम्ही नोटिसेसचा डेटा गोळा करणं थांबवलं नाही कधीच. ओके. तर तो डेटा येत राहिला. फायनली आपण ज्याला MVP म्हणतो, मिनिमम व्हायबल प्रोडक्ट म्हणतो, तर तो आमचा एक 2019-20 मध्ये लाईव्ह झाला. त्याला चांगलं ट्रॅक्शन आलं, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आला, खूप सारे सजेशन झाले. त्याच्यानंतर मग आम्ही पुढच्या गोष्टी बनवत गेलो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कुशवा सरांनी जेव्हा आम्हाला पुश केलं या गोष्टीसाठी, तर त्याच्यानंतर आम्ही फुल फ्लेजेड याच्यात कसं जाता येईल याचा विचार केला. याच्यात मेन गोष्ट जे आहे तर नाशिकमध्ये क्विंजित नावाची कंपनी आहे, ज्याला आम्ही नाशिकचं सगळ्यात मोठी IT कंपनी म्हणता येईल तिला. तर तिचे जे फाउंडर आहेत अश्विन कंडोई, तर त्यांनी खूप जास्त गाईड केलं. एक टेक कंपनी कशी असते हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं.
रिअल इस्टेटच्या माणसामधनं टेकचा माणूस बनायचा जो काही प्रवास आहे तो प्रवास त्यांच्यामुळे आज झाला आणि म्हणून आपण आज डिस्कशन करतोय. Amazing. कारण एवढा मोठ्या लेवलचा डेटा घेऊन तो डिजिटाईज करणं, प्रोसेस करणं, इट वॉज नॉट पॉसिबल विदाऊट अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी आणि तो आज त्याच्यामुळे आपण हे सगळं करतोय. पण असा कुठे काही मोमेंट होता की जिकडे असं तुला वाटलं की अरे जाऊ दे काय चेस करतोय, होत नाही? कारण का जसं तू म्हटलास की पहिल्यांदा ॲप बनवलं नाही झालं, पैसे लागतात त्याच्यामध्ये आपली, परत दुसऱ्यांदा बनवणं ते पण नाही फॉर एक्झाम्पल, आणि मग एकदा बनवलं मग त्यांना लोकांना अवेअर करणं की अरे असं काहीतरी आहे, खूप अवघड जर्नी असते फॉर अन ऑन्टरप्रेनर. सुरुवातच खूप अवघड असते ते म्हणतात ना. त्यानंतर एकदा लोकांना वापरायला लागलं, कळायला लागलं, जसं तुला रेकग्निशन मिळालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं, दॅट इज लाईक ऑल इज बोनस जेव्हा आपण म्हणतो. मग त्या दरम्यानमध्ये कधी असं वाटलं की यार क्विट करू किंवा काय काय व्हॉट वॉज युअर मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन की चालू ठेवण्याचं नाही होईलच? याच्यात मध्ये मध्ये काय झालं की बऱ्याचदा असं व्हायचं की अरे हे काय करतोय आपण, काय चाललंय हे सगळं. बट माझा जो को फाउंडर आहे निनाद, ही ऑलवेज पुश्ड अस की ॲज अ टीम म्हणून की आपण काम करत राहिलं पाहिजे. बिफोर 2024 ॲप वॉज फ्री. ते आम्ही फक्त बर्न करत होतो. आम्ही वी वर अर्निंग नथिंग. मध्ये एक त्याच्यात किस्सा झाला की For 6 years, you were not earning anything. I mean, this is a very inspirational thing for all entrepreneurs out there. कारण का लोक काय होतं आजकाल 3 महिन्यातच लोकांना रिझल्ट पाहिजेत. त्यामुळे आणि पेशन्स म्हणजे खूपच कमी आहे. आणि व्हॉट यू आर सेईंग टोटली मॅचेस. तर प्लीज गो ऑन. सॉरी. तर काय झालं की आमच्या ऑफिसला एका म्हाताऱ्या आजोबांचा फोन आला, मला तुमचं ऑफिस कुठे आहे, मला ऑफिस बघायचं आहे, मला एका वकिलाने सांगितलंय मला तुम्हाला भेटायचं. आमच्या ऑफिसच्या स्टाफने त्यांना ॲड्रेस दिला, ते आले. तर त्यांचं झालेलं असं होतं की ते जे आजोबा होते त्यांचं वय अराऊंड 70 असेल. तर त्यांच्यासोबत एक लँड लिटिगेशनचा इश्यू झाला होता. त्यांच्या भावंडाने त्यांच्या अपरोक्ष ती जमीन विकली होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता ठीक आहे, माझ्यासोबत जे मागे झालंय ते झालंय, पण मला जी माझी उरलेली जमीन आहे ती तरी मला सिक्युअर करायची. मला कसं करायचं ते सांगा, मला खूप मोबाईल कळत नाही. फॉर्च्युनेटली त्यांच्याकडे स्मार्टफोन होता. त्यांना आमच्या स्टाफने ॲप इन्स्टॉल करून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची जी काही प्रॉपर्टीचे डिटेल्स आहेत ते असेट मॅनेजरमध्ये ॲड करून दिले. आणि त्यांना एवढं सांगितलं की तुम्हाला जेव्हाही डीजी नोटीसचा SMS येईल किंवा ॲप जेव्हा वाजेल तेव्हा फक्त तुम्हाला आम्हाला कॉल करायचा, बाकी तुम्ही काहीच करू नका. तर एक 6 ते 8 महिन्यानंतर त्यांचा परत कॉल आला, अरे मला तुमचा काहीतरी मेसेज आलेला आहे, हे काय आहे नक्की? तर बॅकएंडला चेक करून कळालं की त्यांना त्यांच्या प्रॉपर्टी रिलेटेड नोटिफिकेशन गेलेलं आहे. मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही जिकडे असाल तिकडे आमचा माणूस येईल. तर नाशिकपासून एक 40-50 किलोमीटरवरती हर्सूल म्हणून गाव आहे, तिथले ते. आमचा माणूस तिथे गेला. मग त्यांना सांगितलं की तुमच्या ह्या प्रॉपर्टीवरती ही नोटीस आलेली आहे आणि ही व्यक्ती विकायचा प्रयत्न करते असं. तर त्यावेळेस ही वॉज लिटरली क्राईंग की अरे हे मला तुमच्यामुळे खूप मदत झाली, माझी प्रॉपर्टी सेव्ह झाली. आणि मग परत 3-4 महिन्यानंतर त्यांचा एकदा फोन आला की मला तुमच्या ऑफिसला यायचं आहे, तुम्ही आहात का? तर ते आले आणि आल्यानंतर ते येताना एक गोणी घेऊन आले बरोबर. तर म्हटलं काका हे काय आहे? अरे म्हणे हे माझ्या त्या शेतातली नागली आहे की जी आज ह्या लिटिगेशनपासून वाचली आणि ही नागली माझ्याकडनं तुम्हाला एक गिफ्ट आहे. तर ते मला असं वाटतं की मॉनिटरी टर्म्समध्ये पैसे येतील तेव्हा येतील, बट ह्या टाईपच्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला खूप इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात. आम्ही डेली बेसिसवरती आमच्या क्लायंट्सला कॉल करतो की ज्यांना मॅच नोटिफिकेशन जातात. तुम्ही प्रॉपर्टी ॲड केली असेट मॅनेजरमध्ये आणि त्याच्या रिलेटेड नोटीस आल्यावरती त्यांना एक कॉल पण जातो की देर इज समथिंग मॅचिंग विथ युअर प्रॉपर्टी, तुम्ही चेक करून घ्या. तर खूपदा लोक खूप चांगल्या गोष्टी सांगतात की अरे बरं झालं माझ्याकडनं पेपरच बघितला गेलेला नव्हता, अरे मी तर फिरायला आलो आहे, हे झालं आहे ते झालं आहे. तर ह्या गोष्टी खूप इन्स्पायर करतात. ज्यावेळेस आम्ही याचं पेड व्हर्जन लाईव्ह केलं तर आम्ही स्वतः कॉन्फिडंट नव्हतो की खरंच लोक पे करतील का नाही करतील. कारण पूर्ण जगामध्ये सगळ्यात डिफिकल्ट आहे क्रॅक करणं इंडियन मार्केट. करेक्ट. तर फॉर्च्युनेटली असं झालं की पहिल्या 15 ते 20 दिवसातच इयरली सबस्क्रिप्शन जे काही होते ते एक 100+ सबस्क्रिप्शन्स आमचे क्रॉस झाले की जे आमचे ऑलरेडी रेग्युलर युजर्स होते त्यांचे. त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटिंगवरती काम केलं, सगळ्या गोष्टी केल्या. देर आर नाऊ 1000+ पेड युजर्स की जे डीजी नोटीसचा ॲप यूज करताय, त्याच्यासाठी पे करताय. आणि मला असं वाटतं की पार्शली आम्ही तो कोड क्रॅक केला आहे की युजर्सकडनं पैसे कसे घ्यायचे. ऑफकोर्स त्यांना एक व्हॅल्यू पण द्यायची आहे, ती व्हॅल्यू त्यांना भेटलीच पाहिजे.
बट याच्यातनं एक ही गोष्ट महत्त्वाची आहे की तुमची जी काही करोडोची लाखाची प्रॉपर्टी आहे ती सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला इयरली सबस्क्रिप्शन इज लाईक 999. नथिंग. इट इज लाईक नथिंग. करेक्ट. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ॲटलिस्ट तुम्ही पहिल्या डिजी नोटीसवरती जाऊन तुमची प्रॉपर्टी सर्च करून घ्या, तिच्या रिलेटेड काही नोटिसेस आहेत का नाही आहेत, आणि ॲड युअर प्रॉपर्टी टू असेट मॅनेजर सो दॅट त्याच्या रिलेटेड काही जरी नंतर झालं तर तो तुम्हाला नोटिफाय करेल. सो आय थिंक 1.5 मिलियन प्लस नोटिसेस तुमच्या प्लॅटफॉर्मवर आहे, 25,000 प्लस सबस्क्रायबर्स. कुठला तो क्षण होता जेव्हा तुला असं वाटलं की यार हे काहीतरी आम्ही खूप मोठं काहीतरी बनवतोय किंवा काम करतोय, असं कधी वाटलं? येस, पुण्याचे एक प्रॉपर्टी डेव्हलपर आहेत, त्यांनी आम्हाला ऑफिसला कॉल केला होता आमच्या की कोण आहे तुमचे फाउंडर, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तर मला वाटलं काहीतरी चुकलं आहे, काहीतरी आपण गणलोय कुठेतरी. तर त्यांचा आवाज खूप सिरियस होता. तर म्हटले तुम्हीच फाउंडर आहे का? म्हटलं हो सर. काय झालं आहे? अरे बाबा थँक्यू की मी एका ठिकाणी एकाला टोकन दिलेलं होतं आणि त्याची सेम प्रॉपर्टीची नोटीस विदिन 15 days परत त्याने दुसऱ्याला विकत होता. तर आज हे नसतं तर मला नाही माहिती की कसं झालं असतं. तर सर हे असे मध्ये मध्ये इन्सिडेन्सेस घडत असतात की जे आम्हाला वाटतं की आपण आता थकलो आहे, आता आपण नाही करू शकत, बट दे इन्स्पायर अस की तुम्ही वर्क करत राहा, काम करत राहा. ॲट द सेम टाईम आम्ही जे बँकिंग पोर्टलबद्दल जे मी बोललो होतो, तर बँकिंग पोर्टलचा जो दुसरा पार्ट आहे तर तो असा आहे की आम्ही बँक्सकडे ज्या मॉर्गेज प्रॉपर्टीज आहेत ना, तर त्या पण सेफगार्ड करायचं काम करतो. बरोबर. तर बऱ्याचदा लोक एखादी प्रॉपर्टी रिमॉर्गेज करायचा पण प्रयत्न करतात. एक्झिस्टिंग एक लोन आहे आणि ॲट द सेम टाईम ते दुसरीकडे पण काहीतरी वेगळ्या प्रकारे काहीतरी लोन करायचा प्रयत्न करतात. तर बँकांकडनं पण आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे किंवा पॉझिटिव्ह आउटकम्स असे आलेत की रिमॉर्गेजच्या ज्या काही केसेस आहेत, ते रिमॉर्गेजच्या केसेस आम्ही बँकला सक्सेसफुली नोटिफाय करू शकलो आणि त्यांचे जे काही असेट्स आहेत ते सेफगार्ड करू शकलो. तर आय थिंक दॅट इज अ सक्सेस फॉर अस. अमेझिंग अमेझिंग. पण मला एक सांग, कारण का नाव टॉकिंग अबाउट चॅलेंजेस, कारण का की ज्या ओल्ड हॅबिट्स आहेत लोकांच्या किंवा जे जुनं पॉवर स्ट्रक्चर आहे नोटिसेसचं, लँड्सचं, तर या इंडस्ट्रीला तर थोडंसं शेकअप करणारं ॲप आहे ना हे, कारण का तुम्ही सगळं ते सुरळीत करून घेत आहेत, लिगल करून घेत आहेत, सॉर्टेड करून घेत आहेत. जो एक मोठी इंडस्ट्री जी चालत होती, ब्लॅक इंडस्ट्री किंवा हे रॉंग इंडस्ट्री जी आहे, त्यांच्याकडनं कधी तुम्हाला काही असं हे आलं की अरे हे बंद करा वगैरे, हे ॲप चांगलं नाही? तर येस, आत्तापर्यंत फॉर्च्युनेटली तसं तर काही झालेलं नाही आहे. बट मला आत्ता जो काही रिसेंटली एक जो पुण्याचा लँड स्कॅमचा इश्यू येस, तर त्याच्या रिलेटेड असं आहे की जेव्हा हे सगळं मी न्यूजमध्ये वाचलं, पेपरमध्ये वाचलं, तर मी जेव्हा प्रॉपर्टीचे डिटेल्स शोधले की मुंडवा सर्वे नंबर 88. पवारांचा, येस पवार आणि पार्थ पवार. येस. बरोबर. येस. तर मी म्हटलं की चला याच्याबद्दल काही आपल्याकडे आहे का, आपण डेटा बघूया. तर फॉर्च्युनेटली त्याची एक नोटीस सापडली. तर ती नोटीस आलेली होती 2023मध्ये. तर आय थिंक की हे जे सगळं काही त्यांना प्रॉपर्टी विकायची आहे किंवा जे पण काही करायचं होतं, तर ते 2023पासून प्लॅन्ड होतं. त्याची नोटीस पण त्यांनी ऑफिशियली पब्लिश केली होती. तर देर आर द पीपल दे माइट बी थिंकिंग की त्यांना ती प्रॉपर्टी विकायची होती. तर जर त्या लोकांनी आज असेट मॅनेजरमध्ये त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती जर ॲड करून ठेवलेली असती आणि त्याच्या रिलेटेड परत काही नोटीस आली असती, तर मे बी त्यांना आज जो काही इश्यू होतोय तर तो इश्यू अवॉइड करता आला असता. बट मला एक सांगा की आता जर एखाद्याची गव्हर्नमेंटची जागा आहे फॉर एक्झाम्पल आणि ती कोणी विकण्याचा प्रयत्न करतंय, काय करतंय, तर ते पण याच्यातनं अवॉइड होऊ शकतं? सर आपली जी काय बाउंड्री ना दॅट इज रिलेटेड टू द नोटिसेस. ओके. तर इफ इन केस कोणी जरी जर नोटीस पब्लिश केली तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. मग याच्यात हेच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जर एक, जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्ही जर एक बोनाफाईड परचेसर असाल तर तुम्ही त्या प्रॉपर्टीचं बाय करताना तिची नोटीस पब्लिश करा. तर ह्या नोटीसचा बेनिफिटच तो आहे की तो सगळ्या लोकांपर्यंत ती नोटीस पोहोचेल आणि जर कोणाला काही त्याचा क्लेम घ्यायचा असेल, काही गोष्टी करायच्या असतील तर त्या इनिशियल लेवललाच करता येतील. बरोबर. तर आता आम्हाला तुमच्या टीमच्या बाबतीत सांगाल की हाऊ बिग इज युअर टीम, काय कसं तुम्ही फंडेड आहात, नॉन फंडेड आहात, बूटस्ट्रॅप्ड आहात, आणि पुढचा फ्युचर विजन आणि काय स्कोप काय आहे? असं म्हणतात की बरेच लोक सांगतात की
तुमचं डेस्टिनेशन इम्पॉर्टंट आहे का तुमचा जर्नी इम्पॉर्टंट आहे? आय थिंक कंपनी जास्त इम्पॉर्टंट आहे. तर विदाऊट कंपनी आज आम्ही इथपर्यंत नसतो पोहोचलो, की जे पण काही लोक फॉर्च्युनेटली भेटलेत त्यांच्यामुळे हे सगळं चाललं आहे. तर मी आणि निनाद आम्ही दोघं को फाउंडर्स आहोत. जो पण काही डिजिनोटिसचा स्क्रॅचचा प्रवास आहे तो निनाद आणि मी चालू केला. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आमचे जे काही टेकचे गाईड आहेत, ही इज मिस्टर संकेत खंदारे. ही इज एक्सपर्ट इन AI. त्याच्यानंतर आमच्या टेक टीम जे CTO आहेत, ही इज माधव मोजाड. ही इज बेस्ड इन नाशिक आणि ही हँडल्स ऑल द टेक ऑपरेशन्स. माझा लहान भाऊ आहे, ही इज IIT अँड IIM. तर ही लुक्स आफ्टर ऑल ऑफ द ऑपरेशन्स आणि टेकचा काही पार्ट तो बघतो. आणि सगळी जर टीम आमची जर कन्सिडर केली तर आम्ही एक साधारण 80+ लोकांची आमची टीम आहे, वाव. की जी डेली बेसिसवरती या सगळ्या नोटिसेस घेते, डिजिटाईज करते, लोकांपर्यंत पोहोचवते. अँड ॲट द सेम टाईम मयूर पाटील आणि फैजल शेख हे आमचे दोघे लोक मार्केटिंगचे पिलर्स आहेत, की जे लोकांपर्यंत पोचायचं काम करतायत. आणि अशा प्रकारे आपण ग्रो करतोय. अमेझिंग. आणि तुम्ही यू आर बेस्ड आउट ऑफ नाशिक. येस येस. नाशिकलाच हेड ऑफिस आहे Yes. तुमचं. अमेझिंग अमेझिंग. कारण का मी जेव्हा अशा ऑन्टरप्रिनर्सला किंवा टेक फाउंडर्सना भेटतो जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठलं ॲप्लिकेशन काढतात, तर आय फील रिअली अमेझिंग. कारण का ऑन्टरप्रिनरशिपचं माझ्या मते तरी गोल हाच आहे की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, ना की एखाद्या ॲपचं दुसरं तिसरं कॉपी बनवत परत परत तेच प्रोड्यूस करणं, जे आपण म्हणतो की नॉट रिइन्व्हेंटिंग द व्हील. तर आय थिंक दिस इज अन अमेझिंग जर्नी. पण या टेक जर्नीमध्ये किंवा कंपनी फॉर्मेशनमध्ये ज्याही तुझा आत्ताचा प्रवास आहे, सगळ्यात त्याच्यातला अवघड पार्ट कुठला होता तुमच्यासाठी? काही शेअर करू शकतोस त्याच्यातलं? तर सगळ्यात अवघड पार्ट तर असाच होता, की ॲज मी एक नॉन टेक्निकल पर्सन आहे. कोडिंगमधला C पण मला येत नाही. तर जेव्हा आम्हाला ॲप बनवायचं आहे हे कळालं, तर आम्ही खूप साऱ्या लोकांकडे गेलो. त्यांनी सांगितलं की हो आपण करून टाकू, हे करू ते करू. आणि जेव्हा आमचं थर्ड जे इटरेशन चाललं होतं, म्हणजे पहिले तर 2 आम्ही स्क्रॅपच केले होते. थर्ड इटरेशन ज्यावेळेस आम्ही करत होतो, तर त्यावेळेस एक टाईम असा आला होता की ते टेक टीमला कळतच नव्हतं की हे प्रॉपर्टीजचं मॅचिंग करायचं कसं आहे. कारण लोकेशन वाईज आहे ना, प्रॉपर्टी आयडेंटिफायर्स चेंज होतात. जसं की मुंबईमध्ये कॅडेस्ट्रियल सर्वे नंबर आहे, बाकीच्या ठिकाणी सर्वे नंबर गट नंबर असतात, काही ठिकाणी फायनल प्लॉट नंबर येतो, काही ठिकाणी CTS नंबर येतो. नागपूर साईडला गेला तर तिकडे शीट नंबर येतो. तर हे सगळं हा सगळा जो काही डेटा आहे हा स्ट्रक्चर करणं वॉज अ ह्यूज चॅलेंज. बरोबर. मग त्यावेळेस जेव्हा लोक भेटत नव्हते प्रॉपर आन्सर, मेन तर गोष्ट काय आहे की तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचा आन्सर पाहिजे तर तुम्हाला क्वेश्चन नीट सांगता आला पाहिजे. Correct. ॲज आम्ही एक नॉन टेक्निकल पर्सन होतो, त्याच्यामुळे आम्हाला तो प्रश्न सांगता यायचा नाही की लोकांना उत्तर देता येतील. मग त्याच्यानंतर जी काही टेक्निकल लोक भेटत गेली त्यांनी त्या गोष्टी समजून घेतल्या, त्याच्यावरचे सोल्युशन्स काढले आणि मग फॉर्च्युनेटली आपण इथपर्यंत आलो आहे. आणि याच्या पुढचा जर चॅलेंज जर म्हटलं तर टू गो पॅन इंडिया इज अ चॅलेंज. तर तो चॅलेंज कॉन्कर करण्यासाठी आय थिंक तेवढी कंपनी आता स्ट्रॉंग झालेली आहे की हा सगळा डेटा आम्ही प्रॉपरली लोकांपर्यंत टाईमली प्रेझेंट करू शकू. आता तसं बघायला गेलं तर इंडियामधला जो काही लँड लिटिगेशनचा जो काही प्रॉब्लेम आहे हा काही सिंगल स्टेटचा नाही आहे, हा पूर्ण पॅन इंडियाचा प्रॉब्लेम आहे. तर हा पॅन इंडियाचा प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी आय थिंक वी आर रेडी. आणि सून आपण दुसऱ्या स्टेट्समध्ये पण लाईव्ह होऊ आणि परत आपण एकदा भेटूया त्याच्यासाठी. अमेझिंग. आणि नाही, वी विश ऑल द बेस्ट फॉर दिस. कारण का खूप लोक बघणार आहेत हा पॉडकास्ट आणि त्याच्यामुळे त्यांनाही, कारण त्या खूप किस्से होतात. आता एक आपण मध्येच एक बोलत होतो, तो जो ओनर अमेरिकेत होते, तर त्या बाबतीत जर तू सांगू शकलास. कारण का ह्या अशा किस्से लोकांना कळतात, पण ते कसे सेकंड पेज थर्ड पेजवर क्राईममध्येच येतात. त्यामुळे काय आहे पेपराच्या, तर ते वाचतो आणि आपल्याला कळतं की अरे वाईट झालं, पण त्याच्या बाबतीत काही होत नाही. तर तो किस्सा जर सांगू शकलास. जर तुम्ही डेली न्यूजपेपर बघत असाल तर तुम्हाला दररोजच्या दररोज काही ना काही प्रॉपर्टी रिलेटेड काहीतरी इश्यू झालेला आहे असं तुम्ही वाचत असतात आणि ते इग्नोर होऊन जातं, कारण आपण त्याला रिलेट करत नाही. पण आपण कधीच हा विचार करत नाही की ही गोष्ट पण माझ्यासोबत होऊ शकते. तर मधलाच एक किस्सा होता की चेन्नईचा ही गोष्ट आहे की ती जी व्यक्ती होती तर ती व्यक्ती US ला होते, अमेरिकेत होते. तर 2-3 वर्षांनी ते व्हिजिट करायचे. हे आजूबाजूच्या लोकांना माहिती असतं की याचा प्लॉट ओनर कोण आहे आणि तो कधी येतो नाही येत, तर तो कुठे राहतो, हे सगळं बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं.
तर काही लोकांनी काय केलं की त्या प्रॉपर्टीचे फोर्स डॉक्युमेंट्स केले आणि ती प्रॉपर्टी एका बिल्डरला विकून टाकली आणि ती विकल्यानंतर तिथं बिल्डिंग उभी राहिली आणि हे जेव्हा 2-3 वर्षांनंतर परत आले त्यावेळेस त्यांनी तिथं बिल्डिंग बघितली आणि त्यांना कळालंच नाही की आता मी करू काय. तर बऱ्याचदा ह्या अशाच केसेस होतात की ज्यावेळेस तुम्ही तिथं नसतात तर तुम्ही कसं लक्ष ठेवाल त्या प्रॉपर्टीवरती. तर ते काम असेट मॅनेजर खूप चांगलं करू शकतं. खूप सारे लोक असे आहेत की आपल्या फॉर्च्युनेटली इंडियाचं जे काही मार्केट आहे ते अजूनही रिअल इस्टेटच्या इन्क्लाइंड आहे. लोक इन्व्हेस्ट करतात. आता मोठ्या मोठ्या कंपनीज येत आहेत, सगळे लोक येत आहेत, त्याच्यामुळे प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज पण वाढत आहेत. तर तुमची जी काही प्रॉपर्टी आहे तिच्यावरती सेफगार्ड करण्यासाठी यू शुड ॲड दॅट प्रॉपर्टी इन असेट मॅनेजर अँड यू शुड. बरोबर आहे. असेट मॅनेजर ऍड करून ठेवा. त्याच्यावर कोणी नोटीस टाकली तुम्हाला पहिलं कळेल. बरोबर. कोणी तुमची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करता येईल इलिगली. ॲब्सोल्युटली. अमेझिंग अमेझिंग. तर काय तुला वाटतं व्हॉट लेगसी, काय लेगसी तुला बिल्ड करायची डिजी नोटीसची इंडियामध्ये किंवा तुझ्या कंपनीसाठी आणि या प्रॉपर्टी इकोसिस्टमसाठी? तर सर मला असं वाटतं की जसं गुगलने एक चेंज घडवून आणलं ना की लोकांना डेटा सर्च करायचा आहे तर त्याच्यासाठी गुगलने जे काही काम केलं ना तर मला असं वाटतं की प्रॉपर्टी रिलेटेड जे पण काही डेटा आहे ना तो सगळा डेटा डिजी नोटीसवरती आला पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळ्याच प्रॉपर्टी सेफगार्ड होऊ शकतात, पण जे पण काही पॉझिटिव्ह आउटकम्स आहेत, लोकांच्या प्रॉपर्टी सेफ झाल्या, प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सपरंट झाले, तर ही गोष्ट आमच्यासाठी सक्सेस असेल आणि तीच लिगसी आपण क्रिएट करू शकतो की इंडियामधले प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्सचा टाईम कमी झाला आहे, प्रॉपर्टी सिक्युअर्ड आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही जी पण काही प्रॉपर्टी घेताय तर ती तुम्ही कॉन्फिडन्सने बाय करताय, असं मला वाटतंय की ही लिगसी आपण क्रिएट करू शकतो. अमेझिंग अमेझिंग. तर जसं आता मला बोलण्यावर अंदाजा लागतोय की मोस्टली वापरणारे आहेत कॉमन मॅन, लॉयर्स, ॲडव्होकेट्स, जसं तुम्ही म्हटलात, डेव्हलपर्स, बिल्डर्स, का कारण का त्यांच्या सगळ्यात जास्ती काम याच्यामध्ये आहे. तर जर या ॲपचं यूज या प्रत्येक कॅटेगरीप्रमाणे आम्हाला जर तुम्ही सांगितलं तर आय थिंक ते आमच्या ऑडियन्ससाठी खूप बेनिफिशियल. तर कॉमन मॅन म्हटलं ना तर असं आहे की प्रत्येकाच्या गावाला काही ना काही छोटीशी शेतजमीन असते, एखादं गावातलं घर असतं, तर त्यांना सिक्युअर कसं करायचं हे कोणालाच माहिती नाही आहे. आपण सगळे मायग्रेट होऊन मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये जातो, अर्बनायझेशन चाललं आहे, लोक गाव सोडून सिटीजमध्ये येत आहे, त्याच्यावरती ट्रॅक कसा ठेवायचा, तर त्याच्यासाठी ट्रॅक ठेवण्यासाठी काहीच टूल नाही आहे आत्ता. तर आय थिंक हा कॉमन मॅनसाठी महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्हाला तुमची प्रॉपर्टी सेफगार्ड सिक्युअर करण्यासाठीचं काम डिजी नोटीस करेल. ॲट द सेम टाईम तुम्ही ज्यावेळेस एका इन्व्हेस्टरच्या रोलमध्ये जाल, तुम्ही एखादी प्रॉपर्टी प्लॉट परचेस करत असाल, तर फक्त तुम्ही खूप छान ब्रोशर आहे, सगळं खूप छान दिसतंय म्हणून तिकडे नको जायला. तुम्ही जस्ट डिजी नोटीसवरती 2 मिनटं या. तसाही सगळ्यांचा ट्रायल जो काही तो 7 दिवसाचा फ्री ट्रायल आहे, तुम्ही तो यूज करा, सर्च करा, त्याच्या रिलेटेड काही नोटिसेस आल्या तर तुम्ही ते जे काही डेव्हलपर आहेत, लँड डेव्हलपर्स आहेत, त्यांना क्रॉस क्वेश्चन करून घ्या. बरोबर. कधीही 2 प्रश्न विचारणं हे तुमच्या सिक्युरिटीसाठी महत्त्वाचं असतं, तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. हे झालं इंडिव्हिज्युअल युजरसाठी, म्हणजे तुम्ही परचेस करायच्या आधी पण प्रॉपर्टी सर्च करा आणि ॲट द सेम टाईम तुम्ही एकदा प्रॉपर्टी घेतलेली असेल तर तिला असेट मॅनेजरमध्ये ॲड करा की जेणेकरून डिजी नोटीस त्याला ट्रॅक करेल. हा पहिला पार्ट झाला. ॲडव्होकेटसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी आहे की ज्यावेळेस कुठला पण क्लायंट त्यांच्याकडे फाईल देतो की सर मी ही प्रॉपर्टी परचेस करतोय, तर ते त्याच्या ड्यू डिलिजन्ससाठी सगळी मेहनत करतात. त्याचा टायटल सर्च रिपोर्ट बनवतात, डॉक्युमेंटेशन गोळा करतात, सगळं करतात. तर याच्यातला जो ॲडव्हान्स सर्चचा फीचर आहे ना की याच्यामध्ये तुम्हाला ती जी काही प्रॉपर्टी आहे तिचा पास्ट हिस्ट्री तुम्हाला इन द फॉर्म ऑफ नोटिसेस कळतं. आता नोटिसेस बऱ्याचदा असं पण होतं की इनफॉर्मल ट्रान्झॅक्शनसाठी पण यूज केल्या जातात. तर ह्या इनफॉर्मल जो डेटा तुम्हाला जर भेटला तर तुम्हाला जे प्रॉपर्टीचे सेलर आहेत त्यांना तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करता येतं की सर एक्झॅक्टली ही नोटीस कशा संदर्भात आलेली होती, हे काय आहे. आणि जे बऱ्याचदा असं होतं ना की प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर लोक उभे राहतात की अरे याच्यात माझा पण से होता, हे तर माझ्या भावाची होती, हे मला माहितीच नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे कवर होऊन जातात. जर फ्रॉड करायचे 10 रस्ते आहेत तर ॲटलिस्ट 6-7 दरवाजे आपण बंद करतोय. करेक्ट. तर ॲडव्होकेटसाठी याचा हा बेनिफिट आहे की तुम्हाला ती जी काही प्रॉपर्टी आहे तिच्या रिलेटेड सॉफ्ट नोटीस टायटल सर्च, नोटिसेसच्या फॉर्ममधला टायटल सर्च तुम्हाला घेता येतो. ॲट द सेम टाईम तुमचे जे कोणी क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टी सेफगार्ड करण्यासाठी पण तुम्हाला बेनिफिट होतो. होतं काय की ॲडव्होकेटकडे एखादा क्लायंट येतो, तो आज आल्यानंतर तो सेकंड टाईम कधी येईल हे कोणालाच माहिती नाही आहे, अंटिल अँड अनलेस त्यांना पुढची प्रॉपर्टी परचेस करायची आहे.
तर मिडवेच्या पिरियडमध्ये जर त्यांच्याच प्रॉपर्टी रिलेटेड काही नोटीस आली तर आणि त्याचा जो काही नोटिफिकेशन त्या ॲडव्होकेटकडे गेला आणि त्यांनी त्यांच्या क्लायंटला सांगितलं की सर ही ह्या प्रकारची नोटीस आली आहे आणि आपण अशी लिगल ॲक्शन घ्यायला पाहिजे, तर आय थिंक हे ॲडव्होकेटसाठी एक क्लायंट रिटेन्शन टूल म्हणून इम्पॉर्टंट ठरेल. आणि जी तिसरी गोष्ट आहे रिअल इस्टेट डेव्हलपर्स, तर प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स ज्यावेळेस रिअल इस्टेट डेव्हलपर करतात तर बऱ्याच डेव्हलपर्सकडे त्यांचा स्टाफ असतो की जे डेली बेसिसवर नोटीस चेक करतात. बरोबर. आणि त्याच्यात असं पण कधी कधी होतं की संडेला सुट्टी असते, दिवाळी आला, दसरा आला, त्याच्यात न्यूजपेपर बघणं राहतं, मॅन्युअल चेकिंग जे काही आहे, तर ते मॅन्युअल एरर्स जे काही आहेत ते आपण कमी करू शकतो. आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला नोटिसेस सर्च करायचं आहे की मी जर आज तुमच्यासमोर 10 न्यूजपेपर ठेवले आणि मी सांगितलं की तुम्ही ही नोटीस सर्च करा, तर इट विल टेक यू मोर दॅन 1 hour. पण तेच तुम्हाला डीजी नोटीसवरती विदिन सेकंड्स ती नोटीस कळून जाईल की आलेली आहे का नाही आहे. तर तेच आहे की जे तुम्ही मॅन्युअल क्रॉस चेकिंग करत होतात ते तुम्हाला डिजिटाईज सिम्पल वे विदिन अ टाईम करायचं काम डीजी नोटीस करेल. हे झालं बिफोर परचेसिंग द प्रॉपर्टी. जर तुमच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग असेट्स असतील, त्याला तुम्हाला ट्रॅक करायचं आहे, जे काम तुमचं मॅन्युअली तुमचे लोक करतायत, तर ते काम कम्प्लिटली डिजिटाईज तुम्ही डीजी नोटीस सुरू करू शकता. आणि ती जे लोक आहेत, आपला जो स्टाफ आहे, तर त्यांना तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरू शकता की जिथं त्यांची खरी गरज आहे, रॅदर दॅन वेगवेगळ्या पब्लिकेशन्समधनं त्यांनी नोटिसेस चाळण्यापेक्षा. राईट. आय थिंक अमेझिंग पॉडकास्ट झाला आहे हा. लेट्स मूव्ह टू अवर रॅपिड फायर सेक्शन. आणि हा म्हणजे क्विक क्वेश्चन्स, क्विक आन्सर्स. तर यशपाल, नाव आपण आपल्या रॅपिड फायर सेक्शनला आलेलो आहे. तर क्विक क्वेश्चन्स असतील, त्याचे आम्हाला क्विक आन्सर्स हवेत तुझ्याकडनं. महाराष्ट्रात किंवा इंडियात असलेला बिगेस्ट मिथ अबाउट प्रॉपर्टी बाईंग. डेव्हलपर खूप मोठा आहे, पॉलिश्ड आहे, म्हणजे तुमची प्रॉपर्टी सेफ आहे असं काही नाही आहे. वन वर्ड दॅट डिफाईन्स डीजी नोटीस. प्रॉपर्टी शील्ड. प्रॉपर्टी शील्ड. नाईस. पुणे और मुंबई, मोर रिअल इस्टेट किऑस कुठे जास्ती आहे? मोर मनी मोर केऑस, आय थिंक मुंबई. पण मी उलटं ऐकलं. मी ऐकलं पुण्यात जास्त अवघड आहे प्रॉपर्टी डेव्हलप करणं दॅन मुंबई. म्हणजे माझे काय डेव्हलपर फ्रेंड्स आहेत. पण सर हे लोकेशन सेंट्रिक आहे हा प्रॉब्लेम. हां, लोकेशन सेंट्रिक आहे. सगळ्यात जास्त काय स्ट्रेसफुल आहे, डेडलाईन्स और लिटिगेशन्स? लिटिगेशन. डेडलाईन्स एंड होऊन जातात पण लिटिगेशन नाही संपत. नाही संपत. ओके. वन इंडियन लॉ यू विश एव्हरीवन ॲक्च्युली अंडरस्टूड अबाउट प्रॉपर्टी. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, आय थिंक त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. अजून एक पॉडकास्ट व्हायला पाहिजे त्याच्यावर असं वाटतं. ठीक आहे. जास्त काय अवघड आहे, बिल्डिंग अ प्रोडक्ट और कन्व्हिन्सिंग अ क्लायंट? क्लायंट कन्व्हिन्सिंग अवघड आहे, कारण कोड्स ऐकून घेतात तुमचं. कोड आपण राईट डेव्हलपर्स ऐकून ऐकून घेतात, क्लायंट नाही ऐकत. ॲज अ ऑन्टरप्रेनर, स्केल फास्ट और स्केल स्टडी? स्केल स्टडीली जास्त इम्पॉर्टंट आहे. सिस्टीम स्प्रिंटवरती काम करत नाही. सिस्टीम तुम्ही किती इझिली किती स्टेडीली काम करता त्याच्यावरती स्केल होते. अमेझिंग. गिव्हन अ चॉईस, AI लॉयर का AI जज? नाही, AI असिस्टंट हेच माझा आन्सर असेल, कारण ह्युमन्सचे पण जे काही काम आहे ते त्यांनीच केले पाहिजेत. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यानंतर एखादी बुक किंवा मूवी जो तू रिसेंटली बघितलीस, वाचलीस, त्याच्याने तू इन्स्पायर झालास? पर्स्यूट ऑफ हॅपीनेस आय विल से, कारण ते तुम्हाला कन्सिस्टंटली काम करायला लावतं आणि आम्ही कन्सिस्टंटली एकच काम करतोय, नोटिसेस डिजिटाईज करतोय. तर आय थिंक ते खूप जास्त रिलेव्हंट आहे. त्याची एक खूप भारी लाईन आहे. तो म्हणतो ना त्याच्या मुलाला की देर इज नो वाय इन हॅपीनेस, देर इज आय इन हॅपीनेस. अमेझिंग लाईन आहे ती. एक डिसिजन तुझ्या जर्नीमधलं ज्याच्याने तुझं आयुष्य बदललं? टू क्विट रिअल इस्टेट अँड कम्प्लिटली फोकस ऑन डीजी नोटीस. अमेझिंग. एक फेलियर जे तुझं सगळ्यात मोठं टीचर किंवा लर्निंग देऊन गेलं तुला? आय थिंक 2016 लिटिगेशन केस. 2016 लिटिगेशन केस. ठीक आहे. तू काय जास्त व्हॅल्यू करतोस, स्पीड का ॲक्युरेसी? ॲक्युरेसी. ॲक्युरेसी. जर डीजी नोटीस काढलं नसतंस तर आत्ता तू काय बिल्ड करत असतास? तर मी आमच्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये अजून ग्रो केलं असतं. आम्ही ऑलरेडी नाशिकमध्ये खूप चांगलं काम करत होतो. पुण्यात छोटं होतं, बट आय थिंक तिथे जास्त स्केल केलं असतं. तुझा ड्रीम माइलस्टोन फॉर डीजी नोटीस इन नेक्स्ट 5 years? फॉर इच प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स युजर्स डीजी नोटीसवरती येत आहे, त्यांचे प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सपरंट होत आहेत
आणि लिटिगेशनच्या केसेस 0 झालेल्या आहेत. क्या बात आहे. आणि पॅन इंडिया येस. हवं आहे आपल्याला. असा कुठला स्टेट आहे की जिथे तुला डिजी नोटीस एक्सपॅन्ड करायचं आहे, विच इज युअर नेक्स्ट टार्गेट? गुजरात आणि कर्नाटका. गुजरात आणि कर्नाटका. एक वन लाईन मेसेज फॉर ऑल प्रॉपर्टी बायर्स ओनर्स आत्ता इंडियामध्ये, त्यांच्यासाठी काय मेसेज असेल? कुठलंही प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन करताना नोटीस पब्लिश करा. कुठलंही प्रॉपर्टी परचेस करायच्या आधी डिजी नोटीसवरती त्याच्या नोटिसेस चेक करून घ्या. आणि तुमच्याकडे जर ऑलरेडी एक्झिस्टिंग असेट्स असतील तर त्यांना असेट मॅनेजरमध्ये ॲड करा, की त्यांना आपण सिक्युअर करू शकतो. अमेझिंग. आय थिंक खूप छान झालेला आहे हा पॉडकास्ट यशपाल. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि आमच्याकडनं आणि आमच्या व्ह्युअर्सकडनं तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर अचिव्हिंग सच अमेझिंग नंबर्स. एवढा छान कॉन्सेप्ट तुम्ही घेऊन आला आहेत मार्केटमध्ये. तुम्हालाही काही प्रश्न असतील, काहीही क्वेश्चन्स असतील डिजी नोटीसचे, आम्ही खाली ॲप लिंक्स देऊ, वेबसाईट लिंक देऊ, सो दॅट तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करा, ॲप डाउनलोड करा. 7 days फ्री आहे. 7 days फ्री आहे, ते वापरा. यांचं सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, फार अफोर्डेबल आहे. सो ॲटलिस्ट गिव्ह इट अ ट्राय. का जर तुम्हाला तुमच्या लाखोच्या करोडोच्या प्रॉपर्टीजना जर सेफ गार्ड करायचं असेल तर तुम्ही माय रेकमेंडेशन वुड बी की प्लीज डिजी नोटीस डेफिनेटली यू शूड ट्राय, ॲटलिस्ट गिव्ह इट अ ट्राय. यशपाल, एकदा आमच्या कॅमेरामध्ये आमच्या व्ह्युअर्सना बघून सांगशील की आम्हाला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि डिजी नोटीस बाबतीत किंवा काय या पॉडकास्ट बाबतीत तुला काही वाटलं ते शेअर करशील? मयुरेश, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढा छान प्लॅटफॉर्म आम्हाला आज दिला आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही लाईक सबस्क्राईब करा काय बोलता याला. मयुरेश, थँक्यू व्हेरी मच. आणि परत मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ॲटलिस्ट तुमची जी काही गावाकडची प्रॉपर्टी असेल, एक जुनी प्रॉपर्टी असेल, तिला सेफगार्ड करण्यासाठी डिजी नोटीस डाउनलोड करा. आणि नवीन प्रॉपर्टी जर परचेस करत असाल तर एकदा तरी तुम्ही तिच्या रिलेटेड डिजी नोटीसवरती सर्च घ्या. हे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी हेल्पफुल ठरेल. आणि जर तुम्हाला हेल्पफुल ठरलं तर ती आमच्यासाठीची एक सक्सेस आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.